अर्थातच सुषमाताई अंधारे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण क्षणांनंतर ध्वनिक्षेप करतात माईक आणि तुमचा ताबा मी सुषमाताईंच्या हाती सोपवणार आहे। मी काय बोलतो तुम्ही या साईडला यांना लावलं त्यांची हाईट कमी आहे तुम्हाला दिसेल परत पाहिजे लोकांना दिसत नाही आहे ना ताईंना एक पुस्तक भेट देण्यासाठी नागेश कदम यांना मी विनंती करतो की ताईंना जी आपण भेट देण्यासाठी आलेला पुस्तक रूपीची भेट देणार आधी पटकन या आणि त्या जेणेकरून जो प्रेक्षक वर्ग खोळंबलेला आहे ताईंचे विचार ऐकण्यासाठी त्यांना जास्त वेळ तिथं ठेवणं योग्य वाटत नाही। एकदा जोरदार 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 चला। आणि जे शब्द जे विचार ऐकण्यासाठी आपण आतुरलेला आहात ते शब्द ते विचार पुढल्या क्षणात आपल्या समोर मांडण्यासाठी मी विनंती करेन सुषमाताई अंधारे यांना विश्वविख्यात व्याख्यात्या सुषमाताई अंधारे यांना मी विनंती करतो की आपण माता जिजाऊ माता सावित्री जयंतीनिमित्त जमलेल्या जनसमुदायाला प्रबोधनात्मक 2 शब्द सांगावेत अशी मी सुषमाताई यांना कळकळीची विनंती करतो। यापुढील कार्यभार सगळा सुषमाताई अंधारे यांचा। समझाने काम नहीं होना विजय असो विजय असो विजय असो हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़े 2 मिनिट फक्त शांततेचं सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे। पुढच्या दुसऱ्या मिनिटातच सुषमाताई अंधारे यांचे विचार आपण ऐकणार आहात आणि मी जे सकाळपासून आपल्याला सांगतोय की शिस्तीचं पालन आणि शांततेचं सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे जे तुम्ही सकाळपासून देत आहात। पुढील काही मिनिटं आणखी काही वेळ हे सहकार्य असंच ठेवा जेणेकरून या नेत्रदीपक अशा उपक्रमाला कुठेही नजर लागता कामा नये गालबोट लागता कामा नये म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या पायाला हात लावून विनंती करतोय की हे शांततेचं सहकार्य आणि शिस्तीचं पालन पुढची काही मिनिटं काही वेळ असंच तुमच्याकडून अपेक्षित आहे। धन्यवाद। अजिबात कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ करू नका, कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करू नका। तुमच्या भावना आदर आहेच, भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता आपण सुषमाताईंना अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं शांततेत ऐकायचं आहे कारण हे अनमोल विचार आहेत जे आपल्याला समोरासमोर ऐकायला मिळणार आहेत। त्या विचारांसाठी आपण एवढ्या लांबून सकाळी 9 साडे 9 वाजल्यापासून इथे आलेला आहात तेव्हा आपल्या विचारांची कदर आपल्या विचारांचा हा सगळा विचार करता जर आपण कोणत्याही प्रकारची शांतता भंग करू नये आणि यानंतर सुषमाताई अंधारे यांना आपण ऐकणार आहात। आणखीन एक विनंती करण्यात येते की आपले मोबाईल फोन जे असतील ते सायलेंटवर ठेवा। स्टेजवर जी मंडळी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती करण्यात येते की आपले मोबाईल फोन जे असतील ते सायलेंटवर ठेवा। बाहेर प्रेक्षक मंडळी जे आहेत त्यांना देखील विनंती आपले मोबाईल फोन सायलेंटवर ठेवा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होणार नाही या विचारांमध्ये। तेव्हा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपले मोबाईल फोन सायलेंटवर ठेवावे। काही क्षणातच लगेचच आपल्या समोर सुषमाताई अंधारे यांचे विचार आपण ऐकणार आहोत। लाईव्ह मला काढलं लाईव्ह मध्ये काढले तुझे फोटो तुझेच काढतो पाडणार सुषमाताई को सुनने आया मैं सुषमाताई को सुनने आया माझ्या लाईव्ह मध्ये फर्स्ट टाइम युट्यूब वरती तर जाणारच पण आपल्याला जर काय माहिती नाही कारण एरियाच्या बाहेर बहुत पब्लिक पडतोय
जाऊ करे जाय माईक वाल्याची सेटिंग बरोबर नाही आहे. जबरदस्त आहे ना जाय सगळ्या तांत्रिक गोष्टींवर मात करून सरते शेवटी आपण आता सुषमाताईंना ऐकण्यासाठी सज्ज झालेला आहात. तेव्हा एकदा सुषमाताई यांच्यासाठी तिथपर्यंत पोहोचतील एवढ्या प्रचंड काळामध्ये पाहिजे. त्यानंतर एकही शब्दात बोलणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय बंधन, जय भारत. विचारवंताच्या सर्व सन्माननीय येईल पिकअप सन्माननीय विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय महाकारुणिक सम्यक समृद्ध बहुजनांचे राजे शिवछत्रपती स्त्री उद्धारक क्रांतीवादी आरक्षणाची मुहूर्तवेळ पहिल्यांदा इथं रोवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बोधिसत्व युगप्रवर्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट लोकशाहीर सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा संध्या भिल्ल मा सावित्री मा रमाई मा जिजाई फातिमाभिषेक या सर्व आदर्शांना अभिवादन करत या विहार कमिटीचे अध्यक्ष आयुष्यमान शिवाजीराव कांबळे या आजच्या सभेचे आयोजक आयुष्यमान गायकवाड या संपूर्ण सोहळ्याची सुरक्षेची सर्वतोपरी जबाबदारी एक खंबीर वडील भाऊ म्हणून उचलणारे माझे भाऊ धर्मात्मा फाउंडेशनचे संस्थापक भीमरत्न पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आणि आमचा मुलुंड चढाण्यावाद आयुष्यमान मिलिंदभाई जगताप या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले यवतमाळहून आलेली आमची पौर्णिमा भगत आणि तिचे सगळे सहकारी गडचांदूरवरून आलेला आमचा सुशांत घोरपडे आणि त्याचे सगळे सहकारी मनमाडवरून आलेला आमचा गुरुकुमार निकाळे आणि त्याचे सगळे सहकारी नांदेडहून आलेला आमचा सारीपुत्र ढवळे आणि त्याचे सगळे सहकारी लातूरहून आलेला आमचा अजय हिरके आणि त्याचे सगळे सहकारी ही सभा झालीच पाहिजे म्हणून अगदी प्रचंड हिरिरीने हातातलं काम सोडून इथपर्यंत पोहोचलेला माझा भाऊ प्रसाद तेजे डॉक्टर आशिष तांबे निलंग्याहून आलेला रामलिंग पटसाळगे बारशिवून इथं खास उपस्थित झालेले आमचा विवेक दक्षिव नाशिकवरून माझा भाऊ पवन पवार तेही अगदी 10 ते 15 मिनिटात इथं पोहोचतील. ही सगळी ताकद उभी राहते ही सगळी माणसं सोबत आहेत पण या सभेची परवानगी मिळणं फार फार म्हणजे जिकिरीचं काम होतं. ते काम आमचे सिनियर PI गृह मंत्रालयामध्ये अत्यंत कर्तव्यदक्ष असणारा आमचा अधिकारी भाऊ आयुष्यमान संजय मोळे ज्याच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं. ही सभा झाली पाहिजे यासाठी विक्रोळीच्या ज्या तमाम आमच्या तरुण पोरांनी भावांनी अगदी जीवाचं रान केलं तर आमचा विपुल हिरे अक्षय भोसले धीरज कांबळे ऍडव्होकेट गवारे आणि तमाम अत्यंत सगळी महत्वाची मंडळी खोपोली
विक्रोलीहून आलेला आमचा भाऊ प्राध्यापक प्रकाश भालेराव, विक्रोलीतला आमचा भाऊ विनोद जगदाळे, कितीतरी नावं आहेत. अगदी औरंगाबाद हायकोर्ट मधून आलेले जज साहेब, अवसरमोल साहेब, किती वेगवेगळ्या गावातनं माणसं आली आहेत. नाशिकहून आलेला माझा भाऊ योगेश लोखंडे, एरवी बॉडीगार्ड पुरुष असतात, इथे 2 महिला बसले. भीम आर्मीच्या कविता पवार, जयश्रीताई जाधव, माझ्या तमाम येतात की सगळं. कोण आहे? मनोज भाईची क्या राज ठाकरे. वो भी देखता कि क्या किस तरह के भाई है. आता ऐसे आए हैं. पुण्यावरून आले. पत्रकार परिषद घेतलेली नाही, पत्रकार परिषद नाही घेतली. कुठल्याही मुख्य प्रवाहातल्या पेपरला बातमी सुद्धा आली नाही. आणि यवतमाळ, चंद्रपूर, कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, शिर्डी, मनमाड, धुळे, जळगाव, पारोळा, नंदुरबार, नवापूर, साक्री, नगर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या भागातून आलेले सगळे पदाधिकारी गाड्या पाठवलेल्या नाहीत. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातली पहिली एअर ॲम्ब्युलन्स सेवा ज्यांनी करार करून पूर्ण केली असे आमचे नॅब एव्हिएशनचे स्नेही मंदार भारदे, तेही या सभेला उपस्थित आहेत. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. म्हणजे कितीतरी क्षेत्रातली नामवंत माणसं या कामी इथं उपस्थित राहिली. काही जण ऑब्झर्वर ही आहेत बरं का. असं चाललंय, कसं चाललंय, जमते का नाही, बघायचं काम नाही. मंडळी, तसा अनेकांना वाटलं असेल की आजच्याच दिवशी म्हणजे बघा, मी विक्रोळीच काय निवडली, मला विक्रोळीतच काय यावंसं वाटलं. त्याला कारण आहे. काय कारण असेल त्याला? मला विक्रोळीत यावंसं वाटलं. हे ठीक आहे की ही जी जागा आहे ती ऐतिहासिक दृष्ट्या किंवा भौगोलिक दृष्ट्या महत्वाची आहे. बाजूला भांडूप असेल, नाहूर असेल किंवा मुलुंड असेल, इकडच्या सगळ्या परिसरातल्या लोकांना येणं सोपं होतं. हे तर होतच होतं, पण तरीही जागेची कमी होती. जागा पुरणार नाही याची जाणीव होती. इथं 3000 लोक बसू शकतात हे माहीत होतं. आणि दाटीवाटीने बसले तर हे 5 ते 7,000 लोक होऊ शकतात याचीही कल्पना होती. पण तरीही विक्रोळीच निवडायची. त्याचं कारण असं होतं की 30 नोव्हेंबरला आमच्या योगेश लोखंडेने ठेवलेल्या नाशिकच्या सभेत जेव्हा आम्ही भाषण केलं, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना मी हे सांगितलं पाहिजे की राज ठाकरे हे माझं टार्गेट कधीच नसेल. संपलेल्या माणसांबद्दल चर्चा करायची मला पण झालं असं, मीडिया मोठा आंबट शौकीन, मोठा आंबट शौकीन. आम्ही सभेमध्ये जी काही मांडणी केली त्या मांडणीतला बरोबर 1 मिनिट 38 सेकंदाचा व्हिडिओ क्रॉप झाला आणि तो व्हायरल झाला. व्हायरल झाल्याबरोबर काही खबरे होते, मग खबरे अलर्ट झाले बिचारे. आणि खबऱ्यांनी ज्यांना जिथे जागा मिळते त्यांनी कृपया बसून घ्या, कारण आपल्याला मैदान कमी पडते याची कल्पना आहे. ही गैरसोय होणार नाही, कारण पुढच्या वेळची सभा आपण याच्यापेक्षाही मंडळी. 1 मिनिट 38 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि जे खबरे होते, खबऱ्यांवरती जणू काही आकाश कोसळलं. खबऱ्यांनी वाटेल त्या पद्धतीच्या चर्चा सुरू केल्या.
म्हटलं की काहीतरी आमच्या नेत्याबद्दल कुणी असं कसं काय बोलू शकतं. आता नेता असेल तुमचा बाबा, आम्हाला काय त्याचं. आम्ही त्यांच्या नेत्याबद्दल काही म्हणतोय का? अजिबात नाही. कारण आम्हाला एकच नेता माहिती आहे, आमचा नेता, आमचा झेंडा, आमचा साहेब बाबासाहेब. आता तरीही त्यांना फारच अस्वस्थता झाली आणि त्यांना वाटलं की म्हणजे आपण काहीही लिहू आणि बोलू शकतो. आणि त्यांना वाटलं की फक्त TRP साठीच म्हणाले असेल की माझं ओपन चॅलेंज आहे. पण त्यांना माहित नाही आम्ही काही ऐऱ्या गैऱ्याचे नथू खैऱ्याचे नाही, आम्ही बाबासाहेबांचे आहोत. त्यामुळे वो बोलते होगे मर्द की जबान, मैं बोल रही हूँ औरत की जबान की और पूरी की है. अरे खरं म्हणजे त्यांनी कोकणात जायचं काही कारण नव्हतं बरं का. सांगलीत जाऊन कशाला भाषण करताय? अहो असं समोरासमोर बहीण भावांनी चर्चा करायला पाहिजे होती, छान मजा आली असती, फळ रंगला असता. तुम्ही म्हणाल विक्रोळीच का? आपला प्रश्न तसाच राहिला. अडचण अशी आहे की मनसेचा पहिला आमदार याच विक्रोळीतून निवडून होती एका मनसेची. मी महाराष्ट्रभर भारतभर फिरते. लोक मला म्हणतात आमचे वरळीतनं आलेले SS कांबळे, गौतम चव्हाण, तनय मोरे, प्रफुल्ल परिहार, सगळी टीम आहे वरळीतली. हे सगळी माणसं मला म्हणतात कशी की मी नागपुरात गेल्यावर ते म्हणतात ताई आपला उत्तर नागपूर म्हणजे आंबेडकर वाड्यांचा बालेकिल्ला बरं का. मी ऐकून घेते. पण माझा पुढचा प्रश्न असतो, भाऊ त्याचा किल्लेदार कोण? नाही ते भाजपचं आहे. मग आमचे वरळीचे लोक सांगतात ताई बेरेडी आणि वरळी म्हणजे आंबेडकर वाड्यांचा बालेकिल्ला बरं का. भाऊ किल्लेदार कोण? ते म्हणतात ताई ते सचिन भाऊ आहिर आहेत. विक्रोळी हा आंबेडकरवाद्यांचा बाले किल्ला असं विक्रोळीकरण वाटतंय. अरे पण तुमचा किल्लेदार कोण आहे ते सांगा. किल्ला आंबेडकरवाद्यांचा आहे, पण किल्लेदार कधी मनसेचा तर कधी सेनेचा. तुमचा किल्लेदार कुठे आहे? राज ठाकरे माझं टार्गेट नाही हे मी आधीच सांगितलं, अजिबातच नाही. मला फक्त याची चुणूक दाखवणे गरजेचे होते की दहशत 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 असा जो शब्द वापरतात ना आणि ते सांगतात की आमच्या गावाची दहशत आहे, त्यांना हे सांगायचं होतं की भीमसूर्याच्या वाघिणीची दहशत काय असते ती एकदा बघा. खळखट्यात कल्चरची भाषा तुम्ही करू नका, कारण ते कल्चर आमच्याकडून, आमच्या पॅन्थर नामदेव दादा ढसाळांकडून तुम्ही चोरी केलेला. तुम्ही त्याच्यावरती बोलायचं नाही. ते कल्चर आम्हाला, आणि मी तर भटक्याचं लेकरू आहे. पायाच्या 2 बोटात दगड धरून मागच्या मागा माणूस आउट करायची ताकद भटक्या. आमच्या शिवाला काल फार टेन्शन होतं. विहार कमिटीचे अध्यक्ष ते माझे बुजुर्ग आहेत. त्यांना वाटलं नको, खरं म्हणजे ते माझे ज्येष्ठ आहेत आणि त्यांची चिंता त्यांच्या ठिकाणी प्रचंड वाजवी आहे की भीती वाटत होती. भीती याची वाटत होती की आजचा दिवस नामांतर दिवस आहे. याच नामांतर दिवसामुळे याच विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून आमची 14 वर्ष गारद झाली. आमचे शहीद कोचीराम कांबळे, शहीद जनार्दन वाघमारे, कितीतरी माणसं आहेत. ही असंख्य माणसं शहीद झाली जी आमची एक पिढी जी प्राध्यापक वकील म्हणून दिसायला हवी होती ती कुठेतरी दाखुंदेगिरी करताना दिसायला लागली. एका पिढीचा गॅप पडला. या नामांतराच्या लढ्यानंतर जे हळूहळू आम्ही सावरायला लागलो ते पुन्हा भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर पुन्हा आम्ही अस्वस्थ, अस्थिर, विस्कळीत आणि एका छत्राखाली आलो. त्यामुळे शिवाजी काकांची जी काही भीती होती ती प्रचंड वाजवी होती. आणि म्हणून मी त्यांना काल एक शब्दही अनादराने न बोलताना म्हटलं की काका ओके, तुम्हाला वाटतंय का माझी सभा होऊ नये? काही हरकत नाही, नको होऊ दे. पण जनरेटा
की शेवटी काकांनाही वाटलं की नाही माझी लेक जर इतकी वाढली असेल तर ती आली पाहिजे आणि तिला येऊ दिलं. जेव्हा इथं प्रचंड तणावाचा माहोल होता आणि नाशिकच्या पवन भाऊंच्या कानावर गेलं. पवन भाऊंनी सांगितलं ताई टेन्शन दे आणि अगदी ठामपणे पवन भाऊ आणि मिलिंद भाई ही दोन माणसं संरक्षक म्हणून उभी राहिली. भावांनो, खरं म्हणजे मी म्हटलं की मला संपलेल्या माणसांबद्दल बोलायला अजिबात आवडत नाही, परंतु मी जो मुद्दे मांडले होते मी त्यांना सहज म्हटलं की अहो तुम्हाला ओपन चॅलेंज आहे आणि त्यांना इतक्या मिरच्या झोंबल्या परंतु एकाचीही उत्तर द्यायची हिंमत झाली नाही आणि काही पदाधिकारी काहीच्या काही सांगत राहिले. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही मराठीचा मुद्दा मांडताय, खूप मराठी करताय तुम्ही. अहो पण इतकं जर तुमच्या डोक्यात जर मराठी असेल तर शिवशाही उद्योगाची उभारणी करताना त्याचं लॉन्चिंग करताना याच राज ठाकरे साहेबांनी लॉन्चिंगच्या वेळेला मराठी कलाकार बोलवायला काही अडचण होती का? अहो मराठीत किती कलाकार होते. शाहीर विठ्ठल उमापंत सारखा माणूस, गायक प्रल्हाद शिंदेसारखा माणूस, लावणी सम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकरांसारखी बाई. कदाचित त्यांना दलित कलाकारांची अलर्जी असेल पण हे भीमसेन जोशी किंवा बाबा पुरंदरेला पण बोलू शकले असतेच की. ते केलं नाही. मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाऱ्या या अध्यक्ष साहेबांनी तिकडून परदेशातून मायकल जॅक्सन बोलवला आणि मराठी माणसाचा पैसा त्याच्या खिशात घातला. ते म्हणाले आम्ही मराठीचे पाईक आहोत. आम्ही म्हटलं तुम्ही एवढे मराठीचे पाईक आहे तर अजून एकदा सांगतोय दम असेल तर गुजराती बिल्डर हटवून दाखवा. त्यांचं त्यांच्या पद्धतीने चालू आहे. आज त्यांचं सांगलीच्या भाषणाची एक स्क्रोलिंग मी एका मीडियावर बघितली. स्क्रोलिंग मध्ये ते म्हणत होते कमला मिलच्या आगीमध्ये 14 लोक गेले, हकनाक 14 गुजराती गेले. अरे वा, मेरे ते वाईटच झालं त्याच्याबद्दल आम्ही समजू शकतो पण कमला मिलमध्ये 14 गेले याचं आणि तेही गुजराती गेले याचं इतकं दुःख राज ठाकरे साहेबांना झालं. त्याच्या आधी साकी नाक्यात जे गेले त्याबद्दल ते का कधी बोलले नाही? कारण साकी नाक्यातले लोक झोपडपट्टीतले होते आणि कमला मिल मधले लोक हे गुजराती आणि पैसेवाले होते. म्हणजे राज ठाकरे साहेब तुमची कथानी वेगळी आणि कहाणी वेगळी आहे. काय निर्णय घ्यावे, काय सांगावं? ते म्हणाले मराठी वाचली पाहिजे. अरे तुमची पोरं जर्मन आणि फ्रेंच शिकतात आणि आमच्या पोरांना सांगा मराठी वाचली. ते सांगतात मराठीचा आम्हाला किती अभिमान आहे. मराठीचा तुम्हाला अभिमान आहे मग तुमच्या पोराच्या लग्नाच्या साखरपुड्याची पत्रिका इंग्रजीतून कशी छापली होती? हे म्हणतात आम्हाला मराठीचा फारच अभिमान आहे. एवढा जर तुम्हाला मराठीचा पुळका आणि मराठीचा अभिमान आहे तर मराठी माणसांची अस्मिता यांना कशी जपता येत नाही? मराठीचा पुळका असणारा हा माणूस नक्की मला महाराष्ट्राच्या प्रेमाबद्दल बोललं पाहिजे पण कोकर्णीच्या प्रकरणावरून कारण नसताना वयाचं तेल वांग्यावर काढत अॅट्रॉसिटीच्या विरुद्ध गरज ओपली म्हणून पण भावांनो मला कळलं की राव चॅलेंज विलेंज सुद्धा बरोबरीच्या माणसाशी करायला पाहिजे. राज साहब हमने आपको बख्श मला आता आव्हानच मांडायची असतील तर आव्हानं इथल्या विद्यमान गव्हर्नमेंटला द्यावी लागतील. आता तुला आव्हानच करायचं असेल तर विद्यमान फडणवीस सरकारला करायचं आहे जे सरकार कारण याच फडणवीस सरकार जे वादे केले होते म्हणजे अक्षरशः यांच्यासाठी आता मला गाणी म्हणावी लागतील. क्या हुआ तेरा वादा हो कसा इरादा. म्हणजे काय कठीण आहे या माणसाचं. आता हे संकल्प से सिद्धी वगैरे यात्रा करायला निघालेत. पण आता आमचं चॅलेंज आहे फडणवीस साहेबांना
काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही तयार ठेवा आणि ती यासाठी तयार ठेवा की आज विक्रोळीत उठलेलं वादळ थोड्याच दिवसात तुमच्या मंत्रालयाच्या बाहेर आज मैदानावर मला तुमच्यातली जी छुपी दहशत आहे ना ती दहशत काढायची. हे सगळी मांडणी कशासाठी आहे? मला तुमच्यातल्या ही जी मरगळ आली ना ती मरगळ निघाली पाहिजे. नामांतराच्या लढ्याने या चळवळीला 4 नेते दिले. माननीय आठवले साहेब, माननीय कवाळे साहेब, माननीय गवई साहेब, माननीय बाळासाहेब. आणि या 4ही माणसांनी त्यांच्या वाट्याची चळवळ केली. या 4ही माणसांनी त्यांनी त्यांच्या वाट्याचं योगदान दिलं. कारण अजूनही देत आहे. मला वाटतं त्यांनी त्यांच्या वाट्याचे योगदान दिले. आपण त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्या योगदानात भर घालणे हे आपल्यासाठी सर्वांचे. याने काय केलं आणि त्याने काय केलं हे म्हणण्यापेक्षा मी काय केलं आणि मी काय करू शकतो हे प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे. ज्यांनी योगदान दिलं त्यांना सॅल्यूट, हॅट्स ऑफ. आता इट्स आवर टर्न. आता वेळ आहे की इथल्या सेकंड जनरेशनची, इथल्या दुसऱ्या फळीची, की इथल्या तिसऱ्या फळीचं ही जी सेकंड विंग आहे ही सेकंड विंग तयार झाली पाहिजे. आणि ही सेकंड विंग तयार व्हावी म्हणून ही बांधलेली आहे, म्हणून हे सगळं झालं आहे. भावांनो, विचार करा की एका महाराष्ट्रातल्या मातब्बर असं काही म्हणता येणार नाही, पण मीडियातल्या टीआरपी मिळवणाऱ्या नेत्याच्या चॅलेंजची सभा ही विक्रोळीत पार पडते. इतिहासाची सुरुवात, नव्या इतिहासाची सुरुवात तुमच्या विक्रोळीतून होते. तर अपेक्षा अशी असेल की येणाऱ्या काळात या विक्रोळीतला कुणी भाऊ उभा राहावा आणि सांगावं की ताई 2019 साठी आम्ही एल्गार करतोय. तुमची बहीण तुमच्यासाठी भाकरी बांधून तयार आहे. भावांनो, आम्ही असं म्हटलं की आता आम्हाला आव्हान द्यायचंय ते फडणवीसांना. आणि का आव्हान द्यायचंय फडणवीसांना? कारण अडचणी इतक्या वाढलेल्या आहेत, प्रश्न इतके वाढलेले आहेत की बघा, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काम सुरू केलं. नाकेबंदी करायचं. एकीकडे त्यांना असं वाटतंय की आम्ही या लोकांना कधीही मूर्खात काढू शकतो, आम्ही यांना गोलमाल करू शकतो, आम्ही यांना भावनिक करू शकतो, आम्ही यांना गोड बोलून फसवू शकतो. आणि माननीय मोदी साहेब तर आता तर अशा तर धसकी बसली आहे. टीव्हीवर आवाज ऐकला आणि जर म्हटलं ना मित्रो असा शब्द ऐकला तर भीती वाटते. काय नवीन चुना लागते. आणि अशा काळात ते म्हणत आहेत की आम्ही एक नवा पायंडा पाडत आहोत आणि आम्ही जो नवा पायंडा पाडतो या नवीन पायंड्यामध्ये आम्ही संकल्प से सिद्धी. म्हणजे काय की भाजपने 3 वर्षापूर्वी जो काही संकल्प केला त्याची म्हणे त्यांनी आता बऱ्याच अंशी समज. काय भाजपने संकल्प केला हो इथे? संपलेल्या माणसांना देऊ सोडून आव्हानं आणि काही प्रश्न आता फडणवीस सरकार आणि फडणवीसांच्या तमाम मंत्रिमंडळासाठी की तुम्ही संकल्प कशाचा केला होता? काय संकल्प होता तुमचा? संकल्पामध्ये ते देणार होते आम्हाला अच्छे दिन. अच्छे दिन कधी येतात भावांनो? जेव्हा इथली रागणारी पोरं, इथली जी नवी उमलणारी पोरं आहेत यांची पिढी जेव्हा उभी राहू शकते ना तेव्हा अशा दिनाची खरी सुरुवात होते. पण काय लहान पोरांची अवस्था आहे? बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या राज्यघटनेच्या की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे मिळाले पाहिजे. इथे आलेल्या तमाम आमच्या मायमाऊल्या, तमाम आमचे भाऊ हे सगळे समजू शकतात की आपलं पोर 3-4 वर्षाचं झाल्यावर काय चिंता आहे, कुठल्या शाळेला ऍडमिशन मिळेल, किती डोनेशन लागेल, एवढं डोनेशन कुठून आणायचं. आणि त्यावेळेला तुमच्या मनसेचे राजसाहेबांची दाखिली बसलेली असते. ते बोलत नाही की अरे एवढे पैसे या देशात, या महाराष्ट्रात, या एकदेशीयांनी, या
शिथिल करायच्या ऐवजी फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले शिक्षण मंत्री तावडे साहेब ज्यांची डिग्री फारच मोठी आहे म्हणे झोल फेक हे तावडे साहेब सांगताहेत की आता शाळांचे कंपनीकरण केले पाहिजे. वा रे वा, आधुनिक धोरणाचारी झाली हे तर. शाळांचे कंपनीकरण करायचे. अरे म्हणजे बघा, जनावर चरायला सोडून द्यायची, लेकरं शिकवायची, तर लेकरं राख्यासारखी सोडून द्यायला लागले, जनावरांना कुरवायला लागले. यांची नीती काय पद्धतीने चालली विचार करा भावांनो. की आधी कधीतरी आम्हाला कुणीतरी सांगितले होते की ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणे रेड्यामुखी वेद गायले. कौतुक कशासाठी? रेड्यामुखी वेद गायले. रेड्याने वेद म्हटले म्हणून कौतुक, रेड्याला वेद म्हणायला शिकवले म्हणून कौतुक. अरे जनावराला वेद शिकवता आणि माणसाला शिक्षणापासून वंचित ठेवता. आज पुन्हा तेच उलटून आलंय फिरून की आज पुन्हा नवीन तावडे तयार होऊन काय करत आहेत की गायींना सांभाळायची मोहीम चालू आहे आणि पोरांच्या शाळा वाऱ्यावर सोडलेल्या आहेत. आम्ही काय करायचं? आम्ही फक्त मराठी पुटपुटायचं, एक ही भूत कमल का, आम्ही काही बोलायचं. भावांनो जरा विचार करा की इथल्या शाळांचं कंपनीकरण करून इथल्या 1300 शाळा बंद पाडण्याचं एवढं मोठं पाप इथं तावडे करतात आणि यावर मराठीचा पुळका असणारे चकार शब्दाने बोलत नाही. वर्ण आम्हालाच अजून नाही, पण एक मान्य घेतो पाहिजे बरं, एक मान्य. बाकी राजकारणाचं काही का असेल, पण त्यांचं ना कलाकार म्हणून भवितव्य उत्तम आहे, अप्रतिम आहे. आर्टिस्ट इथे कंपन्यांकडे, शाळा कंपन्यांकडे चालवायला द्यायची यांची पद्धत सुरू त्यांनी करायचं ठरवलं. हळूहळू एका एका गोष्टीचं खाजगीकरण करायला हे निघाले. कालपर्यंत ज्या उमा भारती म्हणत होत्या की मैं एफडीआई के बिल को जलाकर राख कर दूंगी, त्या आता कुठे आहेत माहित नाही. एफडीआय विधेयक इथं पारित होतंय, यावर कुणीही बोलत नाही. महत्वाची बाब की ते मग मुद्दा डायव्हर्ट करायला बघतात आणि शेतकऱ्यांवर घसरतात. काय शेतकऱ्यांची अवस्था? लोक कशामुळे आम्हाला शेतीचं काही तितकं घेतलेलं नसतं, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती बघा. म्हणजे संकल्प से सिद्धि, इन्होंने क्या संकल्प किया था और सिद्धि क्या हो गई. संकल्प किया था अच्छे दिनों का, सिद्धि हो गई कि बच्चों के स्कूल छिन गए. इन्होंने संकल्प किया अच्छे दिनों का, सिद्धि हो गई कि यहाँ के किसानों ने पहला हड़ताल इसी महाराष्ट्र में इथं शेतकऱ्यांनी ठरवला. आणि या शेतकऱ्यांना इलेक्शनच्या आधी आताचे असणारे कृषी मंत्री माननीय सदाखोत यांनी TV9च्या सोबत जाऊन महाराष्ट्रभर दौरा आखला आणि महाराष्ट्रभर दौरा आखताना ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद करत होते. एकट्या हिंगोलीत एका वर्षात 37 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. परभणीमध्ये शेकडो आत्महत्या झाल्या. मी सदाभाऊ खोत असं फारच आदराने म्हणायचे, पण ज्या क्षणी सत्तेसाठी ताडीमोड करून भाजपशी त्यांनी घरोबा केला, नाईलाजाने आम्हाला त्यांचा उल्लेख माननीय सदाखोत असा करावा लागला. कारण अगदीच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आपण भाऊ कसे म्हणावे. सदाखोत यांनी TV9च्या सोबत यात्रा केली, दुष्काळ यात्रा, आणि एवढ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतले. आता माझं खुलं चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज आहे फडणवीसांना की या सगळ्या दुष्काळ यात्रेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या भेटी गाठी झाल्या, तुमचे किती मंत्री त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, किती शेतकरी त्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या, त्यांच्या पोरांना नोकऱ्या दिल्या, किती शेतकरी की ज्यांच्या आत्महत्या झाल्या त्यांच्या पोरींच्या लग्नाचा खर्च किंवा त्यांच्या पोरींच्या लग्नाच्या साठी सरकारी स्कीम म्हणून तुम्ही मागे वळून बघितलं. फक्त भाषणबाजी, फक्त जाहिरात आणि मी लाभार्थी.
मी लाभार्थी. अरे लाभार्थी माणसांनी धरा काय आमच्याकडे शौचालय होतं, शौचालय तयार झाले, संकल्प हमने शौचालय बनवाया है. अरे भाई सोच बदलो देश बदलेगा. शौचालय तो बन गया पर शौचालय में जाएंगे कैसे? पेट भरा होकर तो शौचालय में जाएंगे ना. अरे मोदी साहब आपने तो पेट खाली ही रखा, ऊपर से आप बोल रहे हो कि हमने उज्ज्वला योजना लाई है. काय उज्ज्वला योजना? आमच्या बायांना वाटत असेल कुठून दुर्बुद्धी सुचली कमळावर फुली मारली. काय झालं? कुठून 350चा गॅस 750 850 पर्यंत गॅस गेला. तरी खोका अजून एकही गुल कमल का खोकत राहतो. आता चॅलेंज करावं लागेल फडणवीसांना की जनधन योजनेचे पैसे किती जणांच्या खात्यात पोहोचले यादी जाहीर करा आणि सांगा आम्हाला की खरंच काय त्याच्याने फायदा झाला. जिथे बघावं तिथे आधार कार्ड, जिथे बघावं तिथे आधार कार्ड. बरं आधार कार्ड कुणाला? 1000 रुपये 5000 रुपये 10,000 रुपये ज्याचे बँकेत आहेत त्याला आधार कार्ड आणि ज्याचे करोडो आहेत त्याला आधार कार्डची अट नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आमच्यावर संशय घेतात. आम्ही नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला आधार कार्डची आवश्यकता दाखवतात आणि वरनं सांगतात की आम्ही संकल्प केला. काय संकल्प केला यांनी? तर म्हणाले शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. शेतकरी नक्की कर्जमुक्त झाला पाहिजे, पण शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी बजेट कुठलं वापरणार? तर बजेट वापरणार इथल्या एससी एसटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती. आम्ही फक्त फेसबुकवर लिहिणार आम्ही सीना नहीं औलाद है अंबेडकर की औलाद है ये विरोधी. आम्ही तिथून लिहिणार सुषमाताई आप घबराओ नहीं हम साथ है. अरे साथ नको रे बाबा, नको रे, नको साथ. तू लढ, आगे बढो नकोसच म्हणू. कारण आम्ही आतापर्यंत अनेक बाजा गुंडग्यांना आगे बढो म्हटल्यावर अंकेशी तुम आगे बढो तो एकटाच आगे बढत गेला. सगळं समाज मागे आठवले तिला होता की नाही तुम्ही म्हणते तर आमदार निवडून इथून पार्टी अजून पण इथंच आहे, साक्षीदार आहे की नाही? शिवाजी काका आहे पार्टी इथं. मग आमदार निवडून दिला, आता तो मनसेचा बी झाला नाही, तो गेला भाजपकडे. एवढा त्याच्यात आणली मालकाचं झालं नाही ते आपलं कधी व्हायचं? काय संकल्प केला होता या सरकारने आणि काय सिद्धी करता येते हे खुलं फडणवीस सरकारला. या महाराष्ट्रातली नागरिक म्हणून एक सामान्य महिला म्हणून डोंट रेकॉग्नाइज मी ॲज अ लीडर. अजिबात नाही. मी नेता म्हणून नाही, माझ्या तळागाळातल्या भावांची बहीण म्हणून प्रश्न विचारते. या काय तुमचा संकल्प होता आणि तुम्ही काय दिले? इथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जी त्यांच्या शिक्षणाचं साधन होतं, म्हणजे आमच्या आया बाया आपल्या लहान पोराला शाळेची तयारी करून देऊन मीठ मिरची जे काही असेल त्याच्या डब्यात टाकून देऊन त्याच्या खिशाला पेन लावून देऊन गायकांची गाणी आठवून की बाबासाहेबांचा पेन आहे खिशाला लावायचा, पोरग कलेक्टर होईल, या आशेनं आमच्या बाया लेकरांना शाळेत पाठवायला लागलेल्या. त्या शाळा बंद झाल्या आणि कॉलेजात पोरग पाठवायचं, शिष्यवृत्त्या बंद झाल्या. शिष्यवृत्त्यांच्या पैशाचं काय? तर पैसेही इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात ऍड नाही झाले. म्हणजे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती इकडे लावली आणि शेतकऱ्यांनाही ती मिळाली नाही. मजामध्ये कुणाची होते याच्यावर विचार झाला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. हीच गत आहे त्यांची की इथल्या अधिकाऱ्यांची अवस्था काय असेल. इथले अधिकारी तर इतकी भयंकर अवस्था. आम्ही खूप आधी म्हणत होतो की अण्णा हजारे हा अनकॉन्स्टिट्युशनल माणूस आहे, लोक म्हणायचे काय. आता ते भावांनो लक्षात घ्या, इथल्या अधिकारी असेल, इथली ब्युरोक्रेसी असेल, माझ्यासमोर अनेक अधिकारी बसलेले आहेत. अगदी हायकोर्टचे अधिकारी, बँक क्षेत्रातले प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, अनेक क्षेत्रातले लोक आहेत, रिटायर्ड ऑफिसर आहेत. ब्युरोक्रेसी इतकी दबवून टाकलेली आहे
त्याचं चित्र कधी नव्हे ते या देशाच्या इतिहासात, या संसदीय लोकशाहीच्या 70 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की 4 न्यायमूर्ती रस्त्यावर आले आणि त्याने पैसे. न्यायमूर्तींना रस्त्यावर येऊन सांगावं लागतं की या देशातली लोकशाही धोक्यात आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की साध्वी प्रज्ञा सिंग सुटल्या कशा? आता प्रश्न पडतोय. कर्नल पुरोहित सुटले कसे? आता प्रश्न पडलेच पाहिजे. आणि आम्ही म्हणत नाही की छगन भुजबळांची चूक असेल नसेल, पण काय भुजबळांकडे होता का? भुजबळांच्या 1000 पटीनं पैसे तर नवाब साहेब अमित शहाच्या पोराकडे होते. मग अमित शहाला कशी कोठडी नाही? अमित शहाला कोठडी नाही मिळत कारण अमित शहा एका सवर्ण वर्गातून येतो आणि छगन भुजबळ ओबीसीचा म्हणजे ओबीसीच्या लोकांना जाणीवपूर्वक दाबून ठेवायचं काम या देशात, या महाराष्ट्रात. आणि आम्ही फक्त फुटायचो. एकही बोल आम्ही त्यांना भीती वाटते आता की आपल्या हातात सगळं जाईल की काय. मी मागेही म्हटलं होतं, मी सांगते की मी खूप आधी कथा ऐकली होती, मी खूप आधी काही ऐकलं होतं. मला एक कथा अशी ऐकली होती मी त्या काळामध्ये की कोणीतरी एक मोठा राजा होता. राजाने प्रधानाला विचारले, बोल प्रधाना राज्य कसे टिकते? आणि बोल प्रधाना राज्य कसे टिकते म्हटल्यावर प्रधानाने राजाला सांगितले राज्य टिकण्यासाठी जनतेची सहनशक्ती वाढवणे गरजेचे असते. राजा म्हणाला, वेडा आहेस का रे? अरे राज्य टिकवायचं असेल तर गुंडशक्ती वाढवावी लागेल, राज्य टिकवायचं असेल तर तिजोरीतला पैसा वाढवावा लागेल, राज्य टिकवायचं असेल तर मोठे मोठे बॅनर लावावे लागतील, राज्य टिकवायचं असेल तर खूप सारं करप्शन करावं लागेल, राज्य टिकवायचं असेल तर खोटं बोलावं लागेल, राज्य टिकवायचं असेल तर जनसंपर्क वाढवावा लागेल, राज्य टिकवायचं असेल तर ईव्हीएम मशीन हॅक करावं लागेल. काय म्हणतो प्रधान? म्हणतोय महाराज तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण महाराज या सगळ्या सबऑर्डिनरी गोष्टी आहेत. मुख्य गोष्ट ही आहे की लोकांची सहनशक्ती वाढवता आली पाहिजे. ज्यांना कुणाला लोकांची सहनशक्ती वाढवता येते त्यांना आणि त्यांनाच राज्य करता येते. राजा म्हणाला मला पटत नाही. प्रधान म्हणाला मी सिद्ध करून दाखवतो. सिद्ध कसे करावे? दुसऱ्या दिवशीपासून प्रधान मोहिमेवर लागला. राजाला पटवून द्यायचं होतं की राज्य कसे टिकते तर लोकांची सहनशक्ती वाढवल्यावर राज्य टिकते. बस सिद्ध करण्याची मोहीम सुरू झाली. दुसऱ्याच दिवशी प्रधानाने राज्यामध्ये दवंडी पिटवली. राज्यामध्ये एकमात्र नदी होती, नदीवरचा एकमात्र पूल होता. राज्याच्या बाहेरच्या लोकांना आत येण्यासाठी, आतल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा होता. पुलावरची वाहतूक सर्वांसाठी मोफत होती. त्या दिवशी प्रधानाने दवंडी पिटवली आणि प्रधान सांगतोय सर्व राज्याचे नागरिक ऐका, आजपासून या राज्यातल्या एकमात्र नदीवरचा जो राजवाहतुकीचा पूल आहे तो इथून पुढे वाहतुकीसाठी मोफत असणार नाही. इथून पुढे वाहतूक करताना या पुलावरून जाताना आणि येताना 25% कर द्यावा लागेल. 25% कर. लोक विचार करायला लागले. कालपर्यंत तर काहीच नव्हतं. आज काय विशेष आहे? आज कसं काय वाटत लोकांना? वाटलं जाऊ दे बाबा, काहीतरी असेल म्हणले, काहीतरी मोठी कल्पना असेल राजाची, देऊन टाकूया 25%. लोकांनी 25% देऊन केले. राजाला वाटलं प्रधान पैसे कशाला मागतोय. प्रधान म्हणाला राजा मध्ये मध्ये प्रश्न विचारायचा नाही, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार की राज्य कसं टिकतं. झालं. 25%ची वसुली सुरू झाली. 1 महिना निघून गेला. प्रधानाने दुसरी दवंडी पिटवली आणि दुसऱ्या दवंडीमध्ये प्रधान सांगायला लागला, ऐका हो ऐका, इथून पुढे राज्यातल्या एकमात्र नदीवरचा एकमात्र जो पूल आहे जो राजवाहतुकीसाठी खुला आहे, इथून पुढे वाहतूक करताना 25% ऐवजी 50% द्यावा. राजा परेशान. राजा म्हणतोय अरे तू महागाई कशाला वाढवतो? राजा म्हणतोय अरे तू हे का करतोयस, कशासाठी करतोयस? त्याने सांगितलं नाही, आम्हाला ते केलं पाहिजे, आम्हाला ते देणं गरजेचं आहे. आज तुम्ही मध्ये बोलायचं नाही. झालं.
50% कर देऊ केला. लोक चर्चा करत होते, लोक डिस्टर्ब झाले होते, लोक अस्वस्थ झाले होते. तरीही लोकांना वाटलं राजाची काहीतरी शाही योजना असेल, राजाला काहीतरी महत्वाचे करायचे असेल, चला देऊया 50% कर. 50% कर दिले. 2 महिने गेले आणि तिसरी दवंडी पिटवली. तिसऱ्या दवंडीत पुन्हा सांगतोय प्रधान, ऐका हो ऐका, इथून पुढे राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरून वाहतूक करण्यासाठी तुम्हाला 75% कर द्यावा लागेल आणि 75% कर देऊन येताना आणि जाताना तोंडात जोडा मारून घ्यावा लागेल. आता मात्र राजा परेशान झाला. राजा म्हणाला, वेळा आहेस का रे तू, तुला कळते का नाही? एकतर गरज नसताना तू 25% केलेस, 25चे 50 केलेस, 50चे 75 केलेस आणि आता तर कहर तोंडात जोडा मारून घ्यायचा नियम. राजा म्हणाला, तुला कळते का नाही? अरे तोंडावर इलेक्शन आहे, आधीच गुजरात मधून कसा बसा वाचलोय, पुन्हा तोंडावर काय म्हणतोय महाराज, डोंट टेक टेन्शन, मला डिस्टर्ब करू नका, मी व्यवस्थित करेन. आणि दवंडी पिटवली. लोकांनी मात्र, लोक प्रचंड चिडचिड करत होते, लोक अडचणीत होते, लोक अस्वस्थ होते, पण लोकांकडे वेळ नव्हता. लोक आपलं नियमांचं पालन करत होते आणि 2-3 दिवस निघून गेले. राजा आपल्या राजप्रसादामध्ये एरझाऱ्या घालत होता. अगदी तेवढ्यात राजाने सहज गवाक्षातनं बाहेर बघितले. बाहेरून एक भला मोठा लोकांचा जत्था येत होता. एवढा मोठा जत्था बघून राजा हादरला, राजा परेशान झाला. राजाला वाटलं आता आपलं काही खरं नाही, आता काही खरं नाही, आता ही लोक आपला हिशोबच घ्यायला आलेली असतात. राजाने पटकन आपला मोबाईल उचलला, लगेचच काय जे काय असेल त्याला ते मेसेज टाकला आणि प्रधानाला सांगतोय पटकन ये, तिकडे मेसेज टाईप करायला असतात तर सेंड करायला इकडे ये, पण लवकर, काय वेळ नाही आपल्याकडं, तू लवकर आलं पाहिजेस. प्रधान म्हणतोय व्हॉट हॅपन, डोंट आस्क मी, जस्ट कम सून, लवकर येतो. प्रधान धावत धावत राजाकडे आला. काय झालं महाराज? महाराज म्हणताय मला काय विचारतो बे, काय झालं म्हणून? बघ तो लोकांचा धक्का येतोय. थांब थोडा वेळ थांब. प्रधान हसला हत्तीच्या. एवढं थोडं थांब. ऍडजस्टमेंट. मला कळतंय का म्हणे की काय झालं काय नाही. एवढं नाही असं नाही जमणार, तुम्ही याच म्हणे, तुम्ही याच. राजा म्हणतोय अरे बाबा तुला कळतंय का, लोकांचा जत्था आलाय, लोक आपल्याला धरून मारतील, तू काय वेगवेगळे नियम काढलेस, तू काय काय केलेस, तुझ्या काही लक्षात येते की नाही? प्रधान म्हणतोय महाराज डोंट वरी, बी हॅपी, चिल चिल चिल, कूल डाऊन, टेन्शन घेऊ नका, मी स्वतः बाहेर जातो आणि परिस्थिती काय आहे ते पाहतो. प्रधान बाहेर गेला आणि प्रधान म्हणतोय जाता जाता की महाराज मी सगळ्यांना आज घेऊन घेतो. महाराज म्हणताय सगळ्यांना नको. अच्छा ठीक आहे महाराज, काही निवडक लोकांना डेलिगेशन करून आता ते झाले. प्रधान आले, डेलिगेशन करून 7-8 लोक आत आले. 7-8 लोक आत आले. राजा मात्र अस्वस्थ. राजाला वाटत होतं आता काही खरं नाही, आपलं काहीतरी विशेष असं काहीतरी आता होणार आहे. इतक्यात आलेल्या 7-8 लोकांनी राजाला अत्यंत भक्तिभावाने, आदराने, नम्रतेने कुर्निसाद केला, मुजरा केला आणि राजाला आश्चर्य वाटलं की हे लोक आपल्याला मुजरा करत आहेत. राजा म्हणाला बोला काय बोलायचंय. इतक्यात एक जण बोलता गेला. बोलता बोलता म्हणाला महाराज आपण मोठे दयाळू आहात, आपण मोठे कृपाळू आहात, आपण मोठे म्हणजे विद्वान आहात. महाराज आपल्या कालपर्यंत राज्यातल्या एकमात्र नदीवरचा पूल वाहतुकीसाठी मोफत खुला होता, पण प्रधानांनी याच्यावरती फतवा काढला की 25% कर द्यावा. राजाच्या पोटात गोळा उठला. आपल्याला ज्याची भीती होती तेच घडते. इतक्यात दुसरा बोलता झाला महाराज 25% कर द्यायला आमची काहीच हरकत नव्हती, आम्हाला वाटलं की आपल्या डोक्यात काहीतरी मोठी कल्पना असेल, आम्ही 25% कर द्यायला तयार झालो, पण राजाचे हातपाय थंड. तिसरा बोलता झाला महाराज दुसऱ्याच महिन्यात 50% करचा फतवा निघाला. राजा परत हैराण, अरे हे काय चाललेलं आहे, अरे 50% कर. इतक्यात चौथा बोलायला लागला महाराज आम्ही समजू शकतो काहीतरी मोठी योजना असेल, निधी कमी पडला असेल म्हणून 50% मागितलं असेल. महाराजांना जरा हायसं वाटलं. इतक्यात पुढचा बोलायला लागला महाराज आणि आता एक फतवा निघाला आहे की 75% कर भरावा आणि येताना आणि
follower आहे हो. तोंडात जोडा मारून घ्यावा. आता मात्र महाराजांचा बीपी कम्प्लीट डाऊन झाला होता. महाराजांना सुचेच ना की काय करायचं. इतक्यात पुढचा माणूस बोलता झाला, महाराज 75 अशर्ती द्यायला आमची काहीच हरकत नाही. महाराजांचा बीपी थोडा सेटल होत होता. इतक्यात मुरक्या बोलायला लागला, महाराज आम्ही 75 अशर्ती द्यायला तयार आहोत, पण अडचण अशी आहे महाराज की ते जाताना आणि येताना जे तोंडात जोडा मारायचा. महाराजांना काय झालं असेल. इतक्यात परत तो पुढे कंटिन्यू करतोय आणि तो सांगतोय, महाराज आम्ही 75 अशर्ती द्यायलाही तयार आहोत आणि येताना आणि जाताना तोंडात जोडा मारून घ्यायलाही तयार आहोत. आता मात्र महाराज बदलून गेले. मग अडचण कशाची आहे. 75 अशर्ती कर द्यायला तयार आहेत आणि तोंडात जोडा मारून घ्यायलाही तयार आहेत. मग अडचण कशाची. तेव्हा त्या डेलिगेशनचा नेता बोलायला लागला. तो सांगतोय की महाराज मी 75 अशर्ती कर द्यायला आम्ही तयार आहोत, तोंडात जोडाही मारून घेऊ. अडचण एवढीच आहे महाराज की कर वसूल करणारा आणि जोडा मारणारा एकच माणूस आहे. यामुळे ट्रॅफिकचा मोठा खोळंबा होतो आणि जाम होते. म्हणजे फडणवीसला डायलॉग मारला वसुली करणारा एकदम ठेवा आणि जोडा मारायला जायच्या मार्गावर ये आणि यायच्या मार्गावर ये. राजाला कमाल वाटली. राजा भावनिक झाला. राजा मोठा भावनिक झाला. राजा या भारतीय राजकारणातला जणू अल्पा खुबलच. राजा प्रचंड भावनिक झाला. राजाने अमित शहा नावाच्या प्रधानाकडे बघितले. प्रधान नमो 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 इतकाच बोलू शकला. कळलं का काय झालं ते. कळलं. त्यांनी तुम्हाला उज्ज्वला योजना सांगितली आणि म्हणाले गॅसची सबसिडी सोडा. तुम्ही सोडली. त्यांनी जनधन योजना करणार आहे, बँकेत खातं काढा. तुम्ही काढलं. खुश आहे. त्यांनी सांगितलं मी काळा पैसा आणणार आहे, चला मी नोटबंदी. मोबाईल घेऊन उभा आहे ना तुझ्या बाजूला. ग्रीन तुम्ही मान्य केली आणि झालं काय. नोटबंदी झाल्यानंतर काळा पैसा तर दिसलाच नाही, पण एटीएमच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या. या एटीएमच्या रांगेत या महाराष्ट्रातला एकही मंत्री रांगेत नव्हता, एकही आमदार रांगेत नव्हता, एकाही कारखान्याचा चेअरमन रांगेत नव्हता, एकही डेअरीचा रांगेत नव्हता, म्हणजे मोठा कुणी उद्योगपती रांगेत नव्हता. रांगेत होते तुमच्या माझ्यासारखे 4-2,000 वाले, 400-200 रुपयावाले. आणि रांगेत आपण थांबणार आणि जेव्हा आपला नंबर यायचा ना 4 घंटे थांबल्यावर तर पुढे बोर्ड असायचा कॅश संपली, मनी इज नॉट अवेलेबल. आणि आपलं काय व्हायचं. तोंडात जोडा मारल्यासारखे आम्ही टाळ्या वाजू नका तुम्हाला. आमची सहनशक्ती त्यांनी किती वाढवली की एवढा जोडा खाऊन सुद्धा पुन्हा कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला आम्ही म्हणलंच की नाही एक ही भूल. आम्ही म्हणलं आम्हाला ते म्हणल्याशिवाय काही करमलच नाही. अरे आम्हाला म्हणजे आमची सहनशक्ती त्यांनी एवढी वाढवून ठेवली की आपल्यावर अन्याय होतोय, असंविधानिक काहीतरी घडतंय, संविधानाची चौकट तोडून ते काही करू पाहतायत आणि आपलं लक्षच नाही याच्याकडे. इतकी संविधानाची चौकट तोडली जाते की याच्यामध्ये UPSCच्या सारख्या परीक्षांमधून जी पोरं निवडली जात आहे. बघा भावांनो, हे दर वेळेला मुद्दा डायव्हर्ट करतात. मी म्हटलं की मी संपलेल्या माणसांवरती चर्चा करणार नाही. मला आव्हान द्यायचं असेल तर मी इथल्या फडणवीस सरकारला आव्हान देईल. इथं IBचा कॅमेरा आहे, मला याची कल्पना आहे. इथं IBचे लोक सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत याची मला कल्पना आहे. इथं गव्हर्नमेंटचे अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये वावरत आहेत आणि ते रिपोर्ट करणार आहेत याची मला कल्पना आहे. तरी सुद्धा हे चॅलेंज मी त्यांना करते
आमचं आव्हान आहे फडणवीस साहेबांना. फडणवीसजी, तुमच्या बीजेपीच्या अजेंड्यावर चर्चा होती की तुम्ही काश्मीरचा प्रश्न सोडवणार. तुम्ही मनमोहन सिंग हा जगातला कसा विद्वान आर्थिक दृष्ट्या, या माणसावर चिखलफेक करताना तुम्ही सांगत होता कि अगर हम सत्ता में होते तो पाक को यों करते और त्यों करते. आपली मारून जातोय तरी न बोलावता पाककडे, अरे न बोलावता आम्ही शेजाऱ्याकडे चहालाही जात नाही, न बोलावता दुश्मन पाकिस्तानकडे जेवायला जाणाऱ्या मोदींनी आम्हाला देशभक्तीचं प्रमाणपत्र दिले आणि आमच्याबद्दल त्यांनी ट्रिपल तलाकचा मुद्दा काढला. माझा आवाज तर इथल्या मुस्लिम भावंडांपर्यंत पोहोचत असते आणि मुस्लिम भावंड जो मुस्लिम भावांचा आहे, जो स्वतःला सच्चा मुसलमान समजतोय, जो इस्लामचा पाईक समजतोय, जो कुराण शरीफला मानतो आणि कुराण शरीफने सांगितलेले इस्लामचे 5ही नियम जो अदा करतो आणि सच्चे मुसलमान के होने के मायने जो 5 वक्त की नमाज अदा करता है, जो रमजान के पाक महीने में रोजे रखता है, जो अपनी कमाई का 20% हिस्सा ज़कात में देता है, जो जिंदगी में एक बार तो हज को जाने का हौसला रखता है और जो इस बात में इल्म रखता है कि एक ना एक दिन कयामत आनी है, उस दिन मेरे गर्दन शर्मिंदगी से झुकनी न चाहिए, तो प्रत्येक मुस्लिम भाऊ, फडणवीस जी, त्या प्रत्येक मुस्लिम भावंडाला जाऊन विचारा. त्यांचा प्रश्न ट्रिपल तलाक नाही. नका नका दे जास्त लव्ह देअर कस्टम्स, रूल्स अँड ट्रॅडिशन. मुस्लिम भावंडांना जसा तुम्हाला हिंदू धर्म प्रिय आहे तो असलाच पाहिजे, बौद्धांना बौद्ध धर्म प्रिय आहे तो असलाच पाहिजे, शिखांना शीख धर्म प्रिय आहे तो असलाच पाहिजे, तसा मुस्लिमांना इस्लाम धर्म प्रिय आहे आणि तो असलाच पाहिजे. इस्लाम धर्म प्रिय असणाऱ्या लोकांना आणि त्या तमाम आमच्या मुस्लिम बहिणींचा ट्रिपल तलाक हा प्रश्न नाही. त्यांचा प्रश्न आहे की सच्चर कमिशनचं तुम्ही काय केलं. फडणवीस आणि मोदी साहेबांनी आता उत्तर द्यायची आहे. वेळ त्यांना प्रश्न विचारायचे आहे की सच्चर कमिशनने न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिमांच्या अपलिफ्टमेंटसाठी जो आयोग नेमला होता, ज्या आयोगाने सांगितले होते की मुस्लिम भावांचे प्रश्न फार महत्वाचे आहेत, इथल्या तमाम मुस्लिम भावंडांमधले 5 ते 10% मुसलमान सोडले तर बाकी सगळेच्या सगळे मुसलमान भाऊ आणि पोरं दिसतात ते तर भंगाचा धंदा करणारे, पानाचा ठेला लावलेले किंवा बांगडीचा धंदा करणारे यांच्या जगण्याचं साधन काय. मुस्लिमांचे प्रश्न, त्यांच्या शिक्षणाचं काय, त्यांच्या उद्योगाचं काय, आणि त्यांना तुम्ही बोलू देणार नाही, कारण ते बोलण्याची तुमची तलवार ठरलेली आहे. दलित जर आपल्या हक्काबद्दल बोलला तर त्याला नक्षलवादी म्हणून संपवायचा आणि मुसलमान जर हक्काबद्दल बोलला तर त्याला दहशतवादी म्हणून संपवायचं. हा संकल्प फडणवीस साहेब तुम्ही केला होता. कुठल्या संकल्पाची भाषा फडणवीस करतात. या देशामध्ये टीना डाबी पहिली आली आणि त्याच वेळेला त्याच बॅचला महाराष्ट्रातून अब्दुल अन्सार नावाचा मुलगा महाराष्ट्रातून UPSCला रँकिंग पोस्ट आला. रँकिंग पोस्ट येणाऱ्या पोराला बोर्डाने प्रश्न विचारला अब्दुल अन्सारला की तुम्ही मुस्लिम आहात, मग सांगा तुम्हाला शिया पंथ अधिक आवडतो की सुन्नी पंथ अधिक आवडतो. शिया पंथ. आतापर्यंत एवढे हिंदू ऑफिसर झाले, काय UPSC बोर्डाने हिंदू ऑफिसर्सना किंवा हिंदू पोरांना UPSC करताना हा प्रश्न अधिकारी निवडायचा आहे का धर्मप्रचारक निवडायचा. तुम्हाला पाहिजे कोण. एकीकडे तर तुम्ही धर्मनिरपेक्ष संविधानाची ग्वाही देता, उठता बसता तुमची मोदी साहेबच्या डोळ्यात पाणी आणू आणू नुसते घोटू घोटू बोलत राहता, आणि दुसरीकडे तुम्ही एका UPSCचा जो रँकिंग पोस्ट आहे त्याला प्रश्न विचारता की शिया पंथ अधिक आवडतो की सुन्नी पंथ, आणि आमचा तो मुस्लिम भाऊ उत्तर देतो
महाराष्ट्रात कोल्हापूरच्या सत्कार समारंभात तो त्याचं मनोगत सांगत होता. मी प्रमुख पाहुणा म्हणून हजर आणि मनोगतात तो म्हणाला की मला प्रश्न विचारला युपीएससी बोर्डाने की कुठला पक्ष आवडतो आणि उत्तर होतं त्याचं मी पहिल्यांदा भारतीय मुसलमान आहे. मी मोदी साहेब, फडणवीस साहेब, अरे तुमच्या लोकांना हे शिका म्हणावं. वतन परस्ती क्या होती है मुसलमानों से सीखिए. क्या होता है वतन से दिल लगाना, क्या होता है वतन पर मर मिटना. शिवाजी राजांचं नाव घेऊन हैदराबाद घालणाऱ्या त्या तमाम चेलांच्या लक्षात येत नाहीये की शिवाजी महाराजांना आग्र्यावरून त्यांची सुटका करणारा मदारी मेहतरांचा मुसलमान. आणि इथल्या तमाम मुस्लिम सरदारांनी शिवाजी महाराजांशी इमान राखलं आणि या महाराष्ट्राचा फक्त ताजमा केला. त्या माझजाऊंचा जन्मोत्सव 12 तारखेला होता. फडणवीस साहेब, भीमा कोरेगावच्या दंगलीला कारणीभूत असलेल्या ज्यांना तुम्ही पाठीशी घालताय ना त्यांना एकदा सांगायची गरज आहे की जिजाऊ काय होत्या आणि शिवबा काय होत्या. ते त्यांना कळलं असतं तर असं झालं नसतं. आणि जर त्यांना असं वाटत असेल की असे दंगे घडवून ते मराठा आणि दलित असा वाद निर्माण करू शकतात तर ते फारच गमात आहे. आता हे जनतेच्या लक्षात आले की तुमच्या अशा कुठल्याही भूलथापांना कुणीही बळी पडणार नाही. कारण कोरेगावाची काही दंगल झाली त्या दंगलीनंतर जो काही आगमन उसळला ते सांगतात की सीसीटीव्हीची पोरं तोडफोड करताना आढळली. त्याच पोरांना आम्ही मुंबईतनं उचललंय. तुम्ही इथं सीसीटीव्हीचे फुटेज तपासले पण भीमा कोरेगाव मधले सीसीटीव्ही फुटेज तपासायला कदाचित तुम्ही विसरलाय. टीम भेटायला आली ज्यांचा एफआयआर दर्ज आहे, टीव्हीचे फुटेज आहे पण अजूनही आरोपी मोकाट आहेत आणि त्यांना अजूनही कसल्याच प्रकारचा पायबंद घातला जात नाही. उलट या देशातला मीडिया किती महान आहे की आरोपींचं उदात्तीकरण करून चॅनल येतो वापिस. त्यांचा उल्लेख करताना आदरार्थी उल्लेख केला जातोय. जाताना फोन की माझी सहानुभूती या भावांनो एवढं होऊनही आपण कुठे आहोत. आपण जागे आहोत की झोपलेले आहोत. तर मग ते पुन्हा आमचीच माणसं पेरतात आणि आम्हाला नवीन नवीन गोष्टी सांगतात. ते आमच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी पेरून सांगताना ते सांगतात की पहा आम्ही काय काय काम केलंय, पहा आम्ही 125 रुपयाचं नाणं काढलंय, पहा आम्ही लंडनचं घर घेतलंय, पहा आम्ही हिंदू मिलची जागा दिली आहे. आम्ही काहीच नाही केलं. भावांनो नीट समजून घ्या. नाशिकच्या नोटप्रेस क्लब मध्ये कार्यक्रमाला गेल्यावर माधव गोडसे नावाचा माणूस मला जो नोटप्रेसचा युनियन अध्यक्ष 125 रुपयाचं नाणं देऊन सांगतो ताई हे नाणं जपून ठेवा. मी म्हणते दादा येणार होते की बाजारात तुम्ही दिलंय म्हणून जपून ठेवेल पण तुम्ही इतकी का बरं काळजीने सांगताय. ते सांगतात ताई 8 mm व्यास असणारं हे नाणं ज्याच्यामध्ये जस्त आहे, त्याच्यामध्ये ब्रोमाइड आहे, ज्याच्यामध्ये चांदी आहे हे नाणं तुम्ही जर ऑनलाईन मागवलं तर साधारणतः 4300 रुपये 4370 रुपये इतका खर्च तुम्हाला पडेल. हे नाणं बाजारात कधीही येणार नाही. हे नाणं फक्त स्मारक नाणं आहे आणि आमची लोक मात्र नुसतेच फेसबुकवर ते नाणं कुठा ते नाणं कुठा. उत्तर पाहिजे असेल तर ते नाणं बॅलेट बॉक्स मध्ये बदला आणि बॅलेट बॉक्सची चावी तुमच्या हातात. ते सांगताहेत की आम्ही हिंदू मिलची जागा दिली. अरे हिंदू मिलची जागा काय घेऊन बसलाय. हिंदू मिलच्या जागेचे काय हिंदू मिलची जागा, हिंदू मिलची जागा. अरे हिंदू मिल तो लेंगे ही लेंगे. जो जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी. काय केलं यांनी संकल्प से सिद्धी सांगतायत. हे हिंदू मिलची जागा फडणवीस साहेब तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत आणि आगामी मैदानावर आम्ही विचारणार आहोत. उत्तर तुमच्याकडे तयार असली पाहिजे की हिंदू मिलवर खुदा तर तुम्ही मारली. 3 वर्ष झालं साहेब काय झालं. दगड सापडणार का गवडी सापडणार.
शेतकऱ्यांच्या कर्जावर प्रश्न विचारले पाहिजे, आव्हान दिलं पाहिजे फडणवीसांना की फडणवीस साहेब 3 वर्ष झालं अभ्यास करायला लागला. अहो एवढ्या अभ्यासात पोरग MSc ऍग्री पास होते हो. किती अभ्यास करायला, किती अभ्यास, कुठल्या अपेक्षित मधून, कुठल्या गाईड मधून. अहो आम्ही ट्युशन घेत आहोत, सांगा तरी कसं काही. फडाचे प्राध्यापक ते सांगतायत की आम्ही लंडनचे घोर घेतले. आपलाच माणूस पुढे करतात बरं का. ही नीती आहे आठवले. माणूस आपला, पण माणसाच्या खांद्यावर झेंडा त्यांचा, झेंडा त्यांचा असल्यामुळे अजेंडाही त्यांचा. आणि त्यांचा म्हणताना मग आपला माणूस सांगणार आम्ही लंडनचे घर घेतले. आठवले अरे ज्या विद्वानामुळे, ज्या युगपुरुषामुळे या भारताची ओळख जागतिक स्तरावर आहे, त्यांचे राहते घर स्मारक म्हणून विकत घेणे ही तुमची राष्ट्रीय जबाबदारी आहे. भाषा आम्हाला सांगू नका. त्यामुळे आम्ही लंडनचे घर घेतले, 200 कोटी 300 कोटी खर्च केले. लंडनच्या घराचे 300 कोटीचा हिशोब सांगता. कुंभमेळ्यामध्ये गांजा फुकणाऱ्या महाराजांवर अशी आहे भावांनो, कळतंय सगळ्यांना, पण बोलायचं कुणी, मांजराच्या गळ्यात खिंडी कुणी बांधायची, हिम्मत कुणी करायची. कारण सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत. मी म्हटलं की मी भटक्याचं लेकरू. प्रॉब्लेम काय आहेत? या त्रिपुरोलीमध्ये, कंगनवार नगरामध्ये मी 2007 ला जेव्हा बोलायला आले, आधी टागोर नगरला बोलायला आले, मग कंगनवार नगरची माझी सभा काही कारणाने कॅन्सल झाली. तेव्हाचा एक किस्सा आठवत असेल तर पहा, आठवा, नसेल आठवत परत आठवून देते की मी भटक्याची पोरगी. बाबासाहेबांचा विचार सांगा, धम्माची भिक्षा घेऊन इकडे आली. माझा आता शिकारी करायचा. शिकारी म्हणजे काही वाघ सिंहाच्या शिकारी करायचा नाही. माझा आता आपलं सस, होलं, कोलं, चितर, तितर, हरण, मुंगूस, मोर, सस हे असं काहीतरी. तेव्हा काही मनेका गांधीचा वाईल्ड अॅनिमल ऍक्ट नव्हता ना. माझा शिकार करायचा, ससा भसा धरून आणायचा, आणि जो काही ससा भसा धरून आणायचा आम्ही सगळे लेकरं बाळ खायचो. उरलेलं जे काही खरकट पाणी असेल ना, त्याच्या 2-4 भाकरी आपल्या चुरायचो, मातीच्या कुंड्यात टाकायचो. आणि एवढ्या आजोबा शिकारी करणार म्हणजे आजोबा कुत्री असायची. आता एवढे कुत्रे म्हणल्यावर एखादी कुत्री असायची. आता एखादी कुत्री म्हणजे तिचे पिल्ले आले. आता कुत्रीचे पिल्ले म्हणजे तिचं काय फॅमिली प्लॅनिंग आहे का? तिचा आपला हम दो हमारे दुश्मन कार्यक्रम. मग एवढे मोठे पिल्ले आम्ही पिल्ल्याला खाऊ घालायचो. तसेही सगळे पिल्ले खायला ओळखायचे ना. आमचे आजोबा भटक्यांच्या भाषेत सांगायचे रुबी. त्याला रुबी डस चहा होता आणि आजोबाला वाटायचं मी त्यांचा रुबाब आहे. आजोबा म्हणायचे रुबी सारे बातडे को काय तू खाणे घालले, शिकारी का उतला बातडा ओळखले का आणि नुसतंच खाणे घालले. म्हणजे ते काय सांगायचे, सगळ्याच पिल्लांना कशाला खाऊ घालते, शिकारीचं तेवढं पिल्लू ओळखायचं पण त्यालाच खाऊ घालायचं. मी म्हणायची पण बाबा शिकारी का बातडा खाऊ ओळखले का, हे शिकारीचं पिल्लू ओळखायचं कसं? आजोबाने तेच फार भारी होत. आजोबाने तेच कशी सांगितली की पिल्ल्याला असं जवळ घ्यायचं, पिल्ल्याला कुरवालायचं, पिल्ल्याला गोंधारायचं, पिल्ल्याला झोपटायचं, मग पिल्ल्याचा कान धरायचा. पिल्ल्याचा कान धरून पिल्लू असं उचलायचं. आणि समजा त्याच वेळेला पिल्ल्याने आपल्या मागचे 2ही पाय असे तर सोडून द्या, बाहेर आले वाया गेले. पण पिल्ल्याला जवळ घ्यायचं, पिल्ल्याला कुरवालायचं, पिल्ल्याला गोंधारायचं आणि मग पिल्ल्याचा कान धरायचा. आणि पिल्ल्याचा कान धरून पिल्लू असं उचलायचं. आणि समजा त्याच वेळेला पिल्ल्याने आपल्या मागचे 2ही पाय जसे ताट गेले तर समजून घ्या कुछ बात है इस पिल्ले में. having a cream caliber, त्याच्यात काहीतरी स्पार्क आहे. आणि मग काय करायचं, मग ज्या कुत्र्यामध्ये स्पार्क आहे, ज्या पिल्ल्यामध्ये क्वालिटी आहे, शिकारीची क्वालिटी, अशा पिल्ल्याला बाजूला करायचं. त्याच्या गळ्यात
पट्टा बांधायचा आणि एवढीच पिल्ले पाळायची आणि त्यांना वेळच्या वेळेला खायला द्यायचं. आणि तुम्हाला माहिती असेल भावांनो आणि बहिणींनो की जी पाळलेली आणि पट्टा बांधलेली जी पिलं असतात ना ती मालकावर कधीच आणि आमच्याकडे अडचण अशी झाली की चिकार क्रीम आहे हो पट्टीनं अशाची बी पट्टे हो महामंडळाचा पट्टा बंद आहे पूर्ण जाम आहे. पार्टी लेडीज पण आहे पुढे. लेडीज पुढे आहेत ना. एक मिनिट आहे दादा. पट्टे असलेले एकमेकांमध्ये स्पर्धा मग त्याला इमानदार हो या तू त्याला इमानदार आणि मग एखादा गायकाला सांगायला लागतो सांगा माझ्या डोळ्या या होईल का पुढाऱ्याची व्याख्या काय असली पाहिजे पुढाऱ्याची व्याख्या अक्षरार्थ आहे आणि जो समाजाला सुद्धा पुढारून विचारलेला पुढाऱ्याचा समाज बनवणार आहे तो पुढारी पण याची मोलाना आणला आता मोलाना भाषण देणार. पुढाऱ्याची व्याख्या म्हणजे खूप सारे अक्षर यांची पुढाऱ्याची व्याख्या खूप मोठी गुंडशक्ती यांची पुढाऱ्याची व्याख्या म्हणजे खूप मोठे कारखाने यांची पुढाऱ्याची व्याख्या आमदार खासदारकीच्या खुर्च्या यांची पुढाऱ्याची व्याख्या म्हणजे सरळसोट धर्म आणि जातीच्या नावावरचा दंगा प्रसार बाबासाहेबांच्या विचारांचा पुढारलेला समाज बनवायचा असेल तर आता या समाजात असे काही पुढारी तयार होणे गरजेचे आहे जे पुढारी फक्त कारखानदारी आमदारकी खासदारकी किंवा स्वहित हे बघणारे नसतील तर असे काही लोक पुढे येतील जे या इथल्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मोहीम चालवतील. ही मोहीम इथून उभी राहिली पाहिजे. मला सांगा ही मोहीम इथून जर उभी राहायचं आम्ही जर ठरवत असू तर विक्रोळीतून त्याची सुरुवात का बरं होऊ नये. जर विक्रोळीला एवढी मोठी पार्श्वभूमी आहे असे अजिबात वाटत नाहीये का आपल्याला की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले होते की अरे तुमच्याकडे मी एक असा अस्त्र देत आहे की रक्ताचा शेवटचा रक्ताचा एक थेंबही न सांडता मी तुम्हाला क्रांतीचे अस्त्र देत आहे ते अस्त्र म्हणजे बॅलेट बॉक्स. तुम्ही बॅलेट बॉक्स मधून तुमची लढाई लढू शकता. ती बॅलेट बॉक्सची लढाई लढण्याचं म्हणजे मला शिवाजी काकांचं कौतुक वाटतंय की काल अख्खी विक्रोळी एकीकडे होती आणि शिवाजी काका हे नाही सगळं होऊ द्यायची. तुम्ही एवढा रेटा लावला एवढ्या मॉबच्या विरोधात शिवाजी काकाचा एक माणूस इथं उभा राहू शकतो एवढा कट देऊन. तर इथल्या जे बाबासाहेबांच्या विचारांना आणि संविधानाच्या विचारांना विरोध करणारे विरोधात वागणारे जे काही वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत त्यांच्या विरोधात काय तुमच्यातला एकही वाद उभा राहू शकत नाही का. बघा अरे आत्ता टाळ्या वाजवा नका घाबरू किती दहशत आहे किती भीती आहे याच्यासाठी लक्षात घ्या. आपण इथे आपण दंगलखोर लोक नाही आहोत. आपण अजिबात दंगलखोर लोक नाही. आपण संविधानावर प्रेम करणारी माणसं आहोत. आपण संविधानिक चौकट मानणारी माणसं आहोत. आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या कायद्याच्या विचारानुसार चालणारी माणसं आहोत. पण कायद्याच्या विचारात चालणाऱ्या माणसांना त्रास इतका होतोय की कायदा आमच्या बापाने लिहिला पण कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बापाची औलादी तयार होत नाही. तेव्हा परिणाम म्हणून इथे 3,500 पोरं कोम्बिंग ऑपरेशनच्या खाली आज जातात. या 3,500 पोरांना बाहेर काढण्याची जबाबदारी आता दंगली पेटवण्यापेक्षा आता भांडत राहण्यापेक्षा आमच्या पोरांचं क्रिमिनल रेकॉर्ड तयार करण्यापेक्षा जोश में होश खो जाता है. थोड़ा जोश से काम करेंगे थोड़ा होश से भी काम करेंगे. आमच्या पोरांचे रेकॉर्ड न होता आमची पोरं जी नवीन मार्गाला लागली सम्यक मार्गाला लागली ती अजून सम्यक मार्गाने लढे चालूया आंदोलन चालूया पण ती सम्यक मार्गाने चालली पाहिजे. आणि त्याच वेळेला जी आमची पोरं आत गेलेली आहेत त्या आत गेलेल्या पोरांना बाहेर काढण्याची एक संविधानिक चळवळ उभी करूया. मला कमाल वाटते की या देशामध्ये या राज्यामध्ये तसे अनेकांनी आपली सेवा मोफत दिली होती. पंढरपूरच्या वारीमध्ये डॉक्टरांनी मोफत सेवा दिली. अजून कोणी मोफत सेवा दिली. लोक मोफत पाणी वाटतात
मोफत अन्न वाटतात, परंतु एखाद्या दंगलीत आपला समाज भाऊ अडकला नसल्यावर मोफत वकील म्हणून पुढे येणारे हे पहिल्यांदा घडलं आणि त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे की या तमाम भावंडांनी एकही रुपयाची अपेक्षा न करता आमची पोरं बेलाऊट होती, आमची पोरं बाहेर येतील, आम्ही संविधानिक लढाई लढू, आम्ही आमचा संविधानिक लढा जो काही असेल तो लोकशाहीचा पाळणा दर 5 वर्षांनी हलतो. तेव्हा म्हटले होते बाबासाहेबांना की लोकशाहीचा पाळणा दर 5 वर्षांनी हलेल आणि इथल्या संसदीय लोकशाहीला स्वातंत्र्य, समता, बंधुता सारखी 3 गोंडस बाळ होतील, पण ती बाळ झाली नाही. ती लोकशाही वांझोटी राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आता आपल्याला ती लोकशाही फलद्रूप करायची आहे, म्हणून आपण आपले लढे संविधानिक मार्गाने आणि लोकशाही पद्धतीने आणि निवडणूक मार्गानेही लढू. हे सगळे होईल, पण असे सगळे करताना जी पोरं आत गेली आणि ज्यांचं बेलाऊट होईल त्यांचा पुढचा लढा सुद्धा लढला गेला पाहिजे. त्या पुढच्या लढ्यासाठी मोठा खर्च उभा आहे. त्यामुळे वारंवार त्यांनी कोर्टात चक्रा मारण्यापेक्षा या पोरांचं रेकॉर्डच कम्प्लीट कमी झालं पाहिजे, जेणेकरून ही पोरं आयुष्यात उभी राहिली पाहिजे. कारण ही पोरं जी रस्त्यावर आली होती, ही पोरं आपल्या भावाला, बहिणीला, मामाला, वडिलांना, काकांना, नानांना ज्यांच्या जखमा बघितल्या त्यामुळे ती अस्वस्थ होऊन बाहेर आलेली पोरं होती. त्यामुळे या पोरांचं हे रेकॉर्ड स्वच्छ होणं गरजेचं आहे. यांना पुन्हा उभं राहणं गरजेचं आहे. याने हे सगळं करण्यासाठी जर तुमच्या लक्ष आशा आणि अपेक्षा जर माझ्यावर असतील तर माझी ही जबाबदारी असते की तुमची बहीण म्हणून महाराष्ट्रातल्या त्या तमाम पोरांचा रेकॉर्ड क्लीन करण्यासाठी मी मी याची जेव्हा चर्चा आमचे मिलिंद भाऊ जगताप यांच्याशी केली आणि तात्काळ आमचे ऍडव्होकेट तुषारदादा खंदारे याच्यासाठी तयार झाले की यस ताई आपण एक लीगल कमिटी केली पाहिजे आणि याच्यावर चर्चा झाली पाहिजे. पण नुसते बाहेरून आपण असे किती आपण पोरांना सोडवून आणणार, किती पोरांचं काय करणार. यासाठी गरज असेल की असेंब्लीमध्ये आवाज उठला पाहिजे. पण आपली अडचण अशी आहे भावांनो की वी हॅव नो व्हॉइस इन असेंब्ली. आमचा असेंब्लीमध्ये व्हॉइस नाहीये. पार्लमेंट मध्ये आमचा आवाज असेलही पण तो गहाण पडलेला आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यातलं काही मिळणार. पार्लमेंट मध्ये आहे, कितीतरी चिकार लोक आहेत ना, रामविलास पासवान तिकडे आहेत, कितीतरी लोक आहेत, अनेक लोक आहेत बिचारे साहित्यप्रेमी आहेत, कितीतरी लोक आहेत. आता एवढे सगळे लोक आहेत, परंतु अडचण अशी आहे ते बोलणार नाही. अनेक मुद्दे आहेत ते बोलणार नाहीत. काहींचे पट्टे आले, काहींचं काही आले, जमेल. गरज आहे भावांच्या लढाईसाठी आता भावांनी उभे राहायची गरज आहे. बहिणींच्या लढाईसाठी बहिणींनी उभं राहायची गरज आहे. नेत्यांनी त्यांचे योगदान दिले गरज आहे. सर्वसामान्यांचा लढा सर्वंकष करण्याची. हा लढा सर्वंकष करायचा आहे, मात्र सम्यक आंदोलन आणि सम्यक क्रांतीच्या मार्गाने करायचा आहे. आणि म्हणून सम्यक आंदोलनाच्या, सम्यक क्रांतीच्या मार्गाने हा लढा लढण्यासाठी जेव्हा आपण एकत्र येत आहोत आणि असेंब्लीमध्ये जर आपला व्हॉइस नसेल तर तो व्हॉइस निर्माण करावा लागेल. आणि म्हणून आम्ही काही लोकांशी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा परवाला जी आमची चर्चा झाली, विधान परिषदेचे नेते आणि सध्याचे विरोधी पक्षाच्या वाटावर असणारे, हालाकी आपला आणि एनसीपीचा आडवा विस्तव जात नाही, परंतु करणार काय, तिथे कुणीतरी प्रश्न विचारणे गरजेचे आहे. आणि म्हणून विधान परिषद नेते धनंजय मुंडे यांनी ते मान्य केलं की यस ताई तुम्ही आम्हाला हे सगळं जर सांगत असाल तर विधानसभेत तसे तारांकित प्रश्न विचारून त्यावरती या सगळ्या पोरांचा क्रिमिनल रेकॉर्ड कशा पद्धतीने स्वच्छ करून घेता येईल यासाठी काम करता येईल. माझी विनंती असेल, मला याची कल्पना आहे की मी सोशल मीडियातून जरी बोलले तरी आता मी लोक गावागावात आणि घराघरात पोहोचू शकतो याची खात्री पटली आहे. या माध्यमातूनही हे अपील असेल की आपण जेवढे कुणी ज्यांची कुणी नातेवाईक
ज्यांचे मित्र, ज्यांची पोरं ही अडकलेली आहेत, ज्यांच्या अडचणी झालेल्या आहेत, अशांची यादी जर तुम्ही इथे मुलुंडलाही ऑफिस आहे, इथे मिलिंद भाऊ आहेत, सोबत राहुल गायकवाड आहेत, जमलं तर इथं फोन नंबर अनाउन्स करणं शक्य झालं तर तेही करता येईल आणि सगळ्यांची यादी जर एकत्र जर प्रकाशित झाली किंवा सोबत मिळाली तर त्या सगळ्या यादी सकट जरा सीएमशी बोलता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांच्या गाड्या फुटल्या, ज्यांच्या गाड्या जळाल्या, ज्यांचं नुकसान झालं, ज्यांनी एफआयआर केलेले आहेत मात्र पुढे त्याचं काहीच झालं नाही, असे जेवढे लोक आहेत, याही सगळ्या लोकांच्या एफआयआर झालेले सगळे लोक ते जर थोडे जर संपर्क जर करू शकले तर फार बरं होईल. आपल्याला एक संविधानिक लढा लढण्यासाठी एका डेलिगेशन सकट इथल्या सरकारसोबत बसावं लागेल. आपली अडचण अशी आहे भावांनो की त्यांचं आपलं पटत नाही, पण आता पोरं बाहेर काढणं हे जास्त गरजेचं आहे इथला लढा. कारण ते झालं नाही तर पोरं भेदरून जातील, पोरं घाबरून जातील आणि भविष्यात आम्ही आमच्या अन्यायाच्या विरोधात बोलायला रस्त्यावर येणार नाही. त्यांना हे कळून चुकले की या दमन यंत्रणेला प्रोटेस्ट करण्यासाठी, या दमन यंत्रणेला विरोध करण्यासाठी इथला जो तरुण वर्ग आहे हा जाणकार होत आहे, प्रचंड वाचन करत आहे, चिंतन मनन करत आहे आणि हा तरुण वर्ग नवी क्रांती करू शकतो. तर या तरुण वर्गाला टार्गेट केले पाहिजे आणि म्हणून टार्गेट केले जाते जाणीवपूर्वक भाजपाकडून. आपण आता त्यांच्याशी दोन हात करणे गरजेचे आहे, पण ते दोन हात करणे म्हणजे शब्दशः भांडणे असे नाही, शब्दशः भांडणे असे नाही, तर हे टार्गेट करणे म्हणजे आता आपल्याला त्यांना त्यांच्या भाषेत संविधानिक मार्गाने बॅलट बॉक्स मधून उत्तर द्यावी लागतील. यासाठी काही लढे उभे करावे लागतील. ही सभा, आजची सभा थोडी याहीसाठी महत्वाची ठरेल की आपल्याला एक ऍक्शन प्लॅन ठरवावा लागेल. हा ऍक्शन प्लॅन ठरवताना बियॉन्ड द कास्ट, बियॉन्ड द रिलिजन, बियॉन्ड द पार्टी पॉलिटिक्स असा तो लढा उभा करावा लागेल, तो व्यापक उभा करावा लागेल. जात, धर्म आणि पक्ष याच्याही पलीकडे जाऊन फक्त आणि फक्त संविधान वाचवणे, संविधानाच्या चौकटीत राहून काम करणे यासाठी काम करावे लागेल. लक्षात घ्या भावांनो, जेव्हा जेव्हा त्यांना भाजपला मतं हवी असतात तेव्हा तेव्हा ते म्हणतात हिंदू खतरे में है, त्यांची ती चर्चा असते. आता आपली खरंच वेळ आली आहे सांगायची की संविधान खतरे में है और अगर संविधान को बचाना है तो कुछ एक्शन प्लान जरूर सोचना पड़ेगा. एक्शन प्लान कुछ इस तरह से है की या सगळ्या तो इथे क्लिअर झाला पाहिजे. कारण पुन्हा एवढ्या सगळ्या लोकांना जमा करणे तसे तुम्ही एका हातावर जमा होणारे आहात, पण तरी सुद्धा तुमच्या समोर त्याची चर्चा झाली पाहिजे की जी कोणी पोरं इच्छुक असतील या सभेच्या द्वारे हे आपलं अपील आहे तुम्हा सगळ्यांना. बघा, आणि जर एक बाई पुढे येऊ शकते तर पोरं तर पुढे येऊ शकतातच शकतात. हे जमलं आपण लक्षात घ्या भावांनो. जेव्हा आम्हाला शिवाजी काका विरोध करत होते की काही सभा घ्यायची नाही तेव्हा आमची भूमिका एक होती की आम्ही सभा, इथे काही प्रचाराची सभा नाहीये, ही सभा कशासाठी घ्यायची होती, जो कुणी एखादा पिनपाट नेता आमच्या दलित नेत्यांवरती टीका टिप्पणी करतो, त्यांच्या नकला करतो, आमचं आणि आठवले साहेबांचं पटतं की नाही आमचे आम्ही बघून घेऊ. तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलल्यावर आम्ही काय करू शकतो हे दाखवण्यासाठी सभा घ्यायची. आम्ही का सभा घेत होतो, आम्ही यासाठी यांना टॉपिक करत होतो आणि आम्ही त्यांना चॅलेंज करत होतो की तुमच्या झेंड्यावर तुम्ही निळा रंग घेता पण निळ्या रंगाची अस्मिता तुम्हाला जपता येत नाही. आमची पोरं फक्त तुम्ही त्यांचा माथा भडकवता पण आमच्या पोरांना तुम्ही त्यांच्या निळ्या रंगाची, निळ्या झेंड्याची, त्या विचाराची तुम्ही अस्मिता त्यांना लक्षात आणून देत नाही. म्हणून हे लढाई होती आणि ही लढाई जर ही एक बाबासाहेबांची लेख करू शकते, मला सांगा काय एवढं केल्यावर मला कोणी आमदार करेल, मला कोणी मोठा पुरस्कार देईल,
नाही देणार, अजिबात नाही देणार, बिलकुल नाही. लक्षात घ्या, असे झाले तर उलट मी त्यांच्या हिटलिस्टवर असेल, मी त्यांच्या हिटलिस्टवर आहे याची मला कल्पना आहे. काल एवढा तणाव असताना जेव्हा मी एका डॉक्टरकडे गेले, डॉक्टर जरा डोकं दुखतंय, तर डॉक्टर मला बघून डोकं तपासायचं लांब, ताई झोपून राहा बरं का, मी ससूनचा आहे ताई, मी पोस्टमार्टम डिपार्टमेंटला काम करतो ताई, जातीला तिडकी आहे ताई, पण जरा झोपून राहायचं बरं का, काळजी घ्या, चलत चलत शॉट लावतात ताई, बांधायचा, तुमची ओळख लपवून ठेवा. लोक दिवसभरातनं 10 सल्ले देतात, दिवसभरातनं 50 वेळा लोक भीती घालतात की ताई या लोकांशी टक्कर घेऊ नका. पण मला वाटते, मला बाबासाहेबांनी शिकवले आहे की जो कोणी शिकेल, जो कोणी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी तो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. सांगितले होते की अरे 100 दिवस शरीराचं आयुष्य जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखे जगूया. मला याची कल्पना आहे की या व्यवस्थेमध्ये अनेक सामाजिक तत्व आहेत, परंतु जर बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जर इथं पॅन्थर चळवळीने चालवला असेल, त्या पॅन्थरची वैचारिक घुसळण जर नामदेवदादा ढसाळांनी केली असेल, त्या नामदेवदादा ढसाळांनंतर भाई संघारांनी क्रांतीचा संघ उभा केला असेल, भाई संघाराच्या नंतर ही लेख कुशवांतर एक माझी अपेक्षा आहे की ज्याला कुणाला वाटते की अरे जात, धर्म आणि पक्ष याच्याही पलीकडे जाऊन फक्त आणि फक्त माणूस म्हणून हे संविधान वाचवण्यासाठी, ही संविधानिक लोकशाही वाचवण्यासाठी या लढ्याच्या सोबत राहायचे आहे, असे ज्यांना ज्यांना वाटते ते सगळे या आंदोलनासोबत जोडून घेतील. आम्ही फार पैसे नाहीये सुषमा अंधारेकडे, लोकांना वाटत असेल किती पैसे, सुषमा अंधारेकडे गाडी नाहीये, पैसा नाहीये, सुषमा अंधारेकडे कुठली गुंडशक्ती नाहीये, सुषमा अंधारेकडे कारखाना नाही, खुर्च्या नाही, पदं नाही, काही नाही. म्हणजे त्यांच्याकडे नाही ती अनमोल गोष्ट माझ्याकडे आहे की प्रचंड निष्ठा असलेले माझे भाऊ, मला तुमच्या या टाळ्या आणि प्रतिसादासोबतच मला एक आश्वासक साथ याच्यासाठी हवी आहे. कल्पना अशी आम्ही केली की गावागावात अत्याचार होतात, गावागावात अन्याय होतात, परंतु आपण तेवढ्या पुरते मेणबत्ती काढतो, तेवढ्या पुरतं आंदोलन करतो. काही जण तर आंदोलन इतक्या साध्या पद्धतीने विचारे करतात, कौतुक केलं पाहिजे, निवेदन तयार करायचं, लिहायचं, छापायचं, छानपैकी पोलिसांकडे जायचं, फोटो काढायचा, परत यायचं, मस्त करायचं सगळं. आमच्या फांदीवरती मस्त चाललंय आमचं आणि काही चूक नाही ना. वाळत राहील, खेचणं पाणी अशीच सगळी जपलं होतंय काय करणं, अशाला काही होत नाही. परमनंट अशी काहीतरी कायमस्वरूपी योजना आखली गेली पाहिजे आणि ती कायमस्वरूपी योजना आखण्यासाठी आम्ही कल्पना अशी सांगतोय की ज्यांना कुणाला वाटतंय की या चळवळीसोबत आणि यश नाही, फक्त गावागावामध्ये जे अनेक गावातून अनेक भागातून आमचे भाऊ आलेले आहेत, जे मुंबईच्या अनेक उपनगरातून अगदी अंबरनाथवरून आमचे भाऊ आले, मला कल्पना आहे, पवईवरून आमचे भाऊ आले, उल्हासनगर मधून आले, घाटकोपर इकडे मुलुंडवरून सगळ्या भागातून भाऊ आलेले आहेत. या सगळ्यांकडून 20 पोरांची टीम जर तुम्ही उभी करू शकलात ना, फक्त 20 पोरांची टीम, 20 पोरांची टीम उभी करा. या 20 पोरांच्या टीमचं एकत्रित करून त्यांचं एक केवळ एक मोठा काहीतरी कार्यशाळा होऊ द्या. या 20 पोरांच्या टीमला YES या संकल्पनेत बघूया. काय आहे YES संकल्पना? YES, Y फॉर युथ, E फॉर इमर्जन्सी, S फॉर सर्व्हिस, युथ इमर्जन्सी सर्व्हिस. गावात अडचण आली की 20 पोरं मदत करतील. वस्तीतल्या पोराच्या कॉलेजचं ऍडमिशन होत नाही, 20 पोरं कॉलेजात जाऊन जाब विचारतील. आमच्या पोरांना समजा एखाद्याचं तिथे काही कर्ज प्रकरण आहे, दत्तक बँक ऐकत नाही, 20 पोरं तिथं हजर असतील.
शाळेच्या कामासाठी डोमिसाईल नॅशनॅलिटी कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचं काम होत नाही. 20 पोरं तिथं हजर असतील. जाणीवपूर्वक अतिक्रमणाच्या नावाखाली झोपड्या उद्ध्वस्त केल्या जात असतील. 20 पोरं तिथं हजर असतील. कोणाचा अपघात झाला, अडचण झाली, हॉस्पिटॅलिटीची गरज आहे, रक्तगटाची गरज आहे, 20 पोरं आपलं रक्त काढायला आपण ही 20 पोरांची टीम कुठेही उभी करू शकतो. जर ही टीम जर उभी राहील तर आपण गावागावात एक स्ट्रॉंग नेटवर्क उभं राहू शकतं. हे स्ट्रॉंग नेटवर्क जे उभं करायचंय हे विध्वंसक गोष्टींसाठी नाही करायचंय. हे उगाच कोणावर तरी मनगटशाही करण्यासाठी आणि ते करत असतील ते म्हणतात रेल्वेचा जे आहे ना ती मराठी परीक्षा झाली पाहिजे आणि ते सगळं मराठीत झालं पाहिजे. मला ते एक विनोदच दाखवला त्याच्यावर. एका बँकेचा एक मॅनेजर थांबलेला आणि अचानक एक बाहेरचा कॅशियर परत येतोय आणि तो कॅशियर सांगतोय, अरे मॅनेजर क्या भैया इतने तुम पसीना पसीना क्यों हो, क्या हुआ? तो सांगतोय, क्या बताए साहब, वो कोई आ रहा है बोल रहा है सिर्फ मराठी में छपे हुए नोट चाहिए. गोष्टी करत राहतात. ज्या गोष्टींवरती चर्चा झाली पाहिजे त्या गोष्टींवर चर्चा होत नाहीये. इथल्या महागाईवरती, इथल्या बेरोजगारीवरती, इथल्या बेरोजगार पोरांना काम मिळाले पाहिजे. लक्षात घ्या भावांनो, गावखेड्यातनं आलेली जी आमची पोरं आहेत, गडतांदूर, चंद्रपूर, गोंदिया या भागातनं आलेली पोरं, आमची मनमाड मधून, औरंगाबाद मधून, जालन्यामधून, निफाड, लासलगाव मधून आलेली पोरं, लातूर, नांदेड, उस्मानाबाद मधून आलेली पोरं, या पोरांच्या अडचणी अशा आहेत की बँकेकडे गेले तर बँक कर्ज प्रकरण करून देत नाही. एका पोराचं बँक ऐकत नाही. पण जेव्हा बंद मॅटर टाकलं जाईल आणि 20-25 पोरं एकदम बँक मॅनेजर समोर उभे राहतील, भाग फुटेल त्या अधिकाऱ्याला. त्याला करणं भाग पडेल. बाबासाहेब म्हणाले होते, शिकलो आपण, संघटित व्हा म्हणाले होते. त्यांनी संघटित व्हा कशासाठी सांगितले? काही लोक राजकीय कारणासाठी होतील, ते होऊ दे, त्यांना आपण शुभेच्छा देऊ. गरज पडल्यावर त्यांच्यासाठी आपण उभेही राहू. पण संघटित होताना, त्यांच्यासाठी उभे राहताना जरा स्वतःसाठीही उभे राहू. माझ्यासाठी या चळवळीला अर्थकारण उभं करणे हे जास्त महत्वाचे वाटते. मी या शेवटच्या मुद्द्यावर येऊन थांबते की आमचं अर्थकारण सक्षम झाल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणे सुतराम शक्य नाही. आमच्या पोरांच्या बेकार हक्कांना काम मिळणे की आज दिला सगळ्यात हे लक्षात घ्या भावांनो. बाबासाहेब स्वतः असे सांगतात की जोपर्यंत या देशातल्या आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही यांच्यातली जरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. राजकीय लोकशाही प्रगल्भ करायची असेल तर आर्थिक लोकशाही भक्कम करावी लागेल. आपली अडचण काय आहे भावांनो? रोज कोणीतरी आणि तो लगेच राष्ट्रीय नेता होतो असा दगड उचलला. राष्ट्रीय नेत्याच्या लगेच शाखा निघतात. मग समजा इथं एखादा कुणी असतो, तो आपल्या सोलापूरच्या एखाद्या अध्यक्षाला सांगतो, आझाद मैदानला मोर्चा काढायचा रे, सोलापूरहून 50 गाड्या काढायच्या. सोलापूरचा पवन भाऊ सोलापूरचा नेता 50 नाही 100 गाड्या. मुंबईचा नेता सांगतो, टेन्शन नाही लेने का, मोहिते पाटलांच्या बंगल्यावर जा, मी फोन करतो, ते व्यवस्था करतील. आमचा माणूस मोहिते पाटलांच्या बंगल्यावर जातो, 50 काय 100 गाड्यांची तयारी करतात. मोर्चा आंदोलन सफल होतं, पेपरला बातम्या छापून येतात, भरपूर चर्चा होते. पण नंतर काय होतं? नंतर होतं असं की 2-4 महिन्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या नेत्याचा निरोप जातो, पुन्हा सोलापूरच्या कार्यकर्त्याला सांगितलं जातं यावेळेला 100 गाड्या आण. सोलापूरचा कार्यकर्ता सांगतो, साहेब 100 नाही 200 गाड्या आणतो. पण सोलापूरचा कार्यकर्ता काय करतो माहितीये? आता नियोजन कसं करायचं हा प्रश्न तो मुंबईच्या नेत्याला विचारत नाही. कारण त्याला माहिती असते प्रश्न विचारला तरी माझा मुंबईचा नेता मला सोलापूरच्याच नेत्याकडे पाठवणार आहे. मग वाया मुंबई इकडे करण्यापेक्षा मी डायरेक्ट तिथं जातो ना. चळवळ खंडित होते, चळवळ विखुरली जाते. चळवळीची जी ऑनलाईन कमांड आहे
ती वनवाई कमान आणि मग संघटन पूर्ण जातं. काय आमची अवस्था होते, आम्ही निवडणुकीला फॉर्म भरतो, पण फॉर्म भरतानाच आम्ही पराभूत मानसिकतेने भरतो. फॉर्म भरतानाच आमच्या डोक्यात असतं की आपण पडणार आहोत. कित्येकदा फॉर्म भरणाऱ्याला वाटतंय भरताना 5,000 खर्च होईल, पण काढताना 1 लाख रुपये मिळतील. भावांनो, गांभीर्याने विचार करा. 5 वर्षानंतर येणाऱ्या इलेक्शन मध्ये, 5 वर्षानंतरच्या इलेक्शनला जर 1 लाखासाठी फॉर्म मागे घेतला जात असेल, फॉर्म घेणाऱ्या त्या आमच्या गरीब भावाचं तो या देशातला माणूस ठामपणे सांगतोय की कायद्याच्या बापानं, पण माझ्या बापानं दिलेल्या कायद्याचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या बेरोजगार हातांना काम देणारी संस्था अस्तित्वात येत नाही. माझ्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही, माझ्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही. कारण हम अभी भी सोए हुए हैं. मी कालही लाईव्ह मध्ये म्हटलं की they are just taking a test whether we are slept or not, and unfortunately they are receiving the positive results in their manner. ते तुमची टेस्ट घेताय, तुम्ही जागे आहात की झोपलेले, आणि दुर्दैवानं तुम्ही कायम झोपलेले सापडताय. होतंय काय, 4.5 वर्ष आपण घशाकडून सगळं बोलत आहोत, आणि शेवटच्या क्षणी मात्र ते काहीतरी भावनिक करतात आणि आम्ही विसरून जातो. भावांनो, येणाऱ्या काळात जर काही हा लढा उभा करायचा असेल, गावागावात एसटीची मुठी पाहिजे, आणि गावागावातनं आता आम्हाला ओबीसी भाऊ आणि आमचा मुस्लिम भाऊ यांच्याशी आमची असणारी वैचारिक नाळ तीही समजून घ्यावी लागेल. आणि ही सगळी वैचारिक नाळ समजून घेताना आम्हाला याचंही भान ठेवावं लागेल की आम्हाला फ्री एज्युकेशन, फ्री हेल्थ आणि ओबीसी जनगणना या 3 मुद्द्यांसाठी विचार करावा लागेल. कारण ओबीसी जनगणना 53चा मंडल, 55ला अहवाल चालेल चर्चा, आणि या सगळ्याच्या नंतर तेव्हा ओबीसीची लोकसंख्या 52% होती. 52% लोकसंख्येनुसार त्यांना मिळालेलं रिझर्वेशन आज घडीला ती लोकसंख्या 65%च्या घरात गेली आहे. म्हणजे त्यांची सत्तेतली भागीदारी वाढते. आणि हा लढा दस्तूरखुद्द बाबासाहेबांनी उभा केलेला लढा होता. तो लढा जर पुन्हा नव्याने उभा करता आला, निश्चित या देशातला तत्वताज बपर मध्ये असलेला आमचा ओबीसी भाऊ जागा झाला पाहिजे. आमचा फेरीवाला भाऊ, मी मागे म्हटलं की फेरीवाला इथं प्रॉपर्टी करायला येत नाही. फेरीवाला 2 ते 3 तासासाठी उभा राहतो आणि स्वतःचं पोट भरतो. जे प्रॉपर्टी करायला आलेले आहेत त्यांच्यावर राजकीय नेते बोलत नाहीत. फेरीवाल्या त्या बिचाऱ्या अगदी फुटकळ जिन्नस विकणाऱ्या माणसाबद्दल ते बोलतात. आता तुमच्यातले बळकट आवाज तयार झाले पाहिजे. मी या भ्रमात नाही की एक सुषमा अंधारे बोलेल आणि प्रश्न सुटेल, अजिबात नाही. मला वाटतं की मी एकटीने बोलून उपयोग नाही. हा आवाज प्रत्येकाचा तयार झाला पाहिजे. तुमच्यापैकी प्रत्येकाला हे संविधान कळलं पाहिजे, आणि संविधान वाचवण्याची मोहीम तुमच्यापैकी प्रत्येकाने हाती घेतली पाहिजे. तुमच्यापैकी प्रत्येकाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आमची पोरं शाळेत जाताना जेव्हा ते शिकताहेत ग गणपतीचा, भ भटजीचा, य यज्ञाचा, परंतु त्याच वेळेला ते आम्हाला त तुकोबाचा, श शिवाजीचा, ज जिजाऊचा, र रमाईचा, ब बाबासाहेबाचा. पण हे कधी येईल जेव्हा डिसिजन मेकिंग मध्ये आपण असू. सध्या आपण इम्प्लिमेंटेशन मध्ये, आपण डिसिजन मेकिंग मध्ये नाही हो. डिसिजन मेकिंग मध्ये यायचं असेल तर जरा जागे राहावे लागेल, जरा विचार करावा लागेल, गावागावात तर चळवळ उभी करावी लागेल. मला जेवढे शक्य आहे तेवढे मी माझ्या परीने करते. मी नेता नाही. काही लोकांच्या डोक्यात असेल आता ही एखादा आरपीआयचा गट काढेल का, अजिबात नाही. आहे ते खूप आहेत, अगदी पोट भरेस्तोर आहे, हे तर येईपर्यंत आहेत. मी त्याच्यात बिलकुलच स्वारस्य ठेवत नाही. त्या सगळ्यांचे अभिनंदन, त्या सगळ्यांना शुभेच्छा. त्या सगळ्यांनी प्रचंड पुढे जावं. कारण प्रस्थापितांचे जर 15 पक्ष असू शकतात तर आमचे 15 गट असायला हरकत नाही, असले पाहिजे, काही अडचण नाही. परंतु मी वेगळा पक्ष, वेगळं काही करण्यापेक्षा मला
माझ्या भावंडांचा जो दबलेला आवाज आहे तो आवाज बुलंद करायचा आहे. माझ्या बहिणींना भयमुक्त उभं राहता आलं पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मी ही चळवळ उभी करताना माझ्या डोक्यात एक पटकन येत आहे की आमची जी सगळी पोरं आहेत ज्यांना असं वाटतंय की यस काही नवीन काही घडू शकतं, त्या पोरांमध्ये एक सुसंवाद घडून आला पाहिजे. तो सुसंवाद घडवण्याचं मात्र एक निमित्त आहे. ज्यांना वाटत असेल की हे शक्य आहे, हे होऊ शकतं, हे करता येऊ शकतं, ते निश्चितपणे या विचारांच्या बाजूने उभे राहतील ही अपेक्षा आहे. आणि राहिला प्रश्न चॅलेंजचा, तर आगळीच्या सपाट्यांना निरोप केला असेल की आम्ही आमचं चॅलेंज तेव्हाच या गर्दीने ते सांगितलं की ते पूर्ण झालेलं आहे. आता मी म्हटलं की पुढचे चॅलेंज जे फडणवीस साहेबांना द्यायचे आहे त्यासाठी की यशची मोहीम जरा पुढे वाढवूया. जाता जाता फक्त एक किस्सा सांगेल आणि तो किस्सा असा आहे बघा की एक माणूस होता, रस्त्याने चालला होता. तो चांगला आपला नीटनेटक्या घोड्यावर स्वार होता. रस्त्याने जायला लागला त्याला लागली तहान. पाणी प्यायचं होतं बिचारायला. पाणी प्यायचं कुठे पाणी मिळेल. जाता जाता त्याने बघितले की रस्त्याच्या कडेला एक शेती हिरवीगार दिसते, इथं पाणी असू शकतं. त्याने रस्त्याच्या कडेला बघितलं, तो आज चिल्ला घोड्यावरून खाली उतरला. बघितलं एक मोठं डेरेदार झाड दिसलं, झाडाला जाऊन त्याने आपल्या घोड्याचा लगाम बांधला. आजूबाजूला बघितलं एक हिरवी कुस्ती विहिरीच्या जवळ पोहरा दिसला. आपल्याला हायचं वाटलं, त्याने पोहरा घेतला, विहिरीच्या जवळ गेला, दोरी पडलेली दोरी पोहऱ्याला बांधली. बघता बघता विहिरीत डोकावू लागला. आता विहिरीत पोहरा सोडणार होता. काय त्याच्या मनात आले कुणास ठाऊक. त्याने आपला पोहरा विहिरीत काही सोडला नाही. तसाच दोरी बांधलेला पोहरा विहिरीच्या बाजूला ठेवला, झाडाखाली आला आणि निवांत बसला. कुणीतरी येईल आणि पाणी काढून देईल त्याची वाट बघतो. आपण वाट बघतो बऱ्याचदा, कुणीतरी येईल आणि आता तो वाट बघत होता. इतक्यात अजून एक दुसरा माणूस आला. तो मात्र अजून नीटनेटक्या अश्वावर सवार होता. प्रचंड भरजरी वस्त्र घातलेले, प्रचंड कपडे आणि इतका म्हणजे सगळं सोनं नाणं हिरे जवाहरात त्याच्या अंगावरती, मोत्यांच्या माळा, त्याचा घोडाही तितकाच सजवलेला, शाही रुबाबदार खटकला. त्यालाही तहान लागलेली. त्याने बघितलं, अरे रस्त्याच्या कडेला शेत हिरवं दिसतंय म्हणजे पाणी नक्की असणार. तो घोड्यावरून खाली उतरला, आज चालू केला. बघितलं झाडाला एक घोडं ऑलरेडी बांधलं होतं. याने आपला घोडा नेला, त्या झाडाला ते घोडं बांधलं. बघितलं पाण्याचा शोध घ्यायला लागला. त्याला ती विहीर दिसली, दोरी बांधलेला पोहरा दिसला. दोरी बांधलेला पोहरा घेतला, विहिरीजवळ गेला. बघता बघता पोहरा सर्व विहिरीत सोडला. पोहरा पाण्याला स्पर्श करायला लागला. इतक्या जो झाडाखाली बसला होता तो बोलायला लागला, काय पाणी करताय? तो बहुधा तुमच्या विक्रोळीतला असावा. तो बिचारा नम्र होता, विनम्र होता. अगदी जसे तुम्ही आंदोलनात नम्र असतात नम्र होता तो एकदम. आणि तो नम्र माणूस म्हणाला की काय प्रश्न आहे का? अहो मी इथे आलोय आणि हातात माझ्या दोरी आहे, पोहरा आहे, म्हणजे मी पाणीच काढतोय ना. एवढं साधं कळत नाही का तुम्हाला? लोक नको तेव्हा प्रश्न विचारतात. आपण बसमध्ये खाली उतरलेले असतो, आपल्या हातात पिशवी असते कपड्यांची आणि लोक विचारतात, काय गावावरून आलायस का? गावावरून चाललेलं की काय प्रश्न विचारायचंय? याने विचारलंय काय पाणी काढताय? तो म्हणाला अहो पाणीच काढतोय, पोहरा आहे माझ्या. बरोबर, असं करा, पाणी तुम्ही घ्या, पाणी मलाही द्या. पाणी काढणाऱ्या त्या भरजरी कपड्यातल्या त्या राजकुमाराने विचारले, काय माझ्या आधी तू आला, तिथं पोहरा होता, दोरी होती, पाणी कुठे काढलं? मी पाणी काढलं असतं, पण माझं प्रेस्टिज मी आमिर दादा, मी कसं काय पाणी काढणार? हे ऐकल्याबरोबर पाण्याला स्पर्श करणारा पोहरा, रिकामा पोहरा, सर्व पोहरा वर उतरला. रिकामाच पोहरा विहिरीच्या बाहेर काढला आणि तोही झाडाखाली आला. पाय पसरून झाडाला टेकून पहिला म्हणाला पाणी का काढलं नाही? दुसरा म्हणाला काय राव, तुम्ही आमिर दादा म्हणून पाणी काढत नाही. माझं स्टेटस तुमच्यापेक्षा उंच आहे. मी आम्ही वाट बघतो, आमचे प्रश्न कुणी सोडवेल का? आम्ही शांत आहोत. बाबासाहेब म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. बघा जमलं तर विचार करा. वाट बघत होते, पाणी कुणीतरी काढेल का?
तहान लागलेली, त्याने बघितलं शेत हिरवं दिसतंय, बाजूला झाड दिसतंय, झाडाला दोन घोडे बांधले, माणसं झाडाखाली टेकून बसली, पाणी इथं नक्की असणार. आत आला, विहीर बघितली, दोरी बांधलेला पोहरा बघितला, पाण्याची खात्री झाली, पटकन गेला, झपकन त्याने त्याच्यावरती झडप घेतली, दोरी बांधलेला पोहरा हातात घेतला, पाण्यात सोडला, सर्व पोहरा पाण्यात सोडला, पोहरा पाण्याने काठोकाठ भरला, काठोकाठ भरलेला पोहरा पोहरा पुन्हा काढला, पोहरा विहिरीच्या काठाशी, पोहरा विहिरीच्या काठाशी आला आणि इकडची जी दोन होते का झाडाखालची ते विचारत आहे, काय पाणी काढताय? तो आमच्या भागातला असावा, परळी भागातला. तो जरा जास्तच नम्र होता. मला काय डोळे फुटले दिसत नाही का? आता पोहरा दोरी पाणीच काढतोय. दोघं म्हणाले, तुमच्या हातात पोहरा आहे, तुमच्या हातात दोरी आहे, तुम्ही पाणीच काढत आहात, पण असं करा, पाणी पाणी तुम्हीही घ्या, पाणी आम्हालाही द्या. आपण वाट बघतोय दुसऱ्याच्या ओझरीवर पाणी देण्याची. तुम्हाला कोणी पाणी देणार नाही देण्यापेक्षा पाणी तुम्ही घ्या, पाणी मलाही द्या. हा नम्र परळी भागातला मला का काय हाताबागावर वारं गेले ते तुम्ही का पाणी काढत नाही? ते दोघे म्हणाले, हा आम्ही पाणी काढलं असतं, पण आमच्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे. असा आहे की मी अनिल दादा आहे, हे शहजादे आहे, त्यामुळे पाणी काढणे काही शक्य नाही. हे ऐकल्याबरोबर हा अनिल दादा आहे आणि तो शहजादा आहे हा शब्द ऐकल्याबरोबर याने या पठ्याने सड्या फटीक माणसाने पायात चप्पल असलेल्या केस पिसटलेल्या शर्टाच्या गुंड्या तुटलेल्या या माणसाने पाण्याने काठोकाठ भरलेला पोहरा दोरी सकट पोहरा खाली सोडून दिला. नीट झाडाखाली आला नुकताना पहिले दोघं म्हणाले, अरे बाबा तुला पाणी काढायचं नव्हतं ना, नव्हतंच काढायचं, पोहरा कशाला टाकून दिला मध्ये. उत्तर काय देतोय तिसरा माणूस, हे उत्तर आमच्यासाठी सबक आहे, हे उत्तर आमच्यासाठी धडा आहे. या देशामध्ये दुर्जनांच्या क्रियाशीलतेपेक्षा सज्जनांच्या निष्क्रियतेची जास्त भीती आहे. सज्जन लोक जास्त निष्क्रिय झाले, हा खरा प्रॉब्लेम आहे. उत्तर काय दिलं तिसऱ्या माणसानं, काय म्हणला राव, तुम्ही अमीर जाता म्हणून तुम्ही पाणी काढत नाही, पण तुम्ही शहर जाता म्हणून तुम्ही पाणी काढत नाही. आपण तर जिंदगीत पाणी काढू शकत नाही. अरे म्हणलं तुम्ही अमीर जाता म्हणून पाणी काढू शकत नाही, हे जाता म्हणून पाणी काढू शकत नाही, साला अपने को प्रेस्टीज का सवाल, अपने खानदान का धब्बा असं काय तुझं खानदान होतं, काय तू पाणी काय काढत नाही, मला काय सांगायचं, तुम्ही अमीर जाता म्हणून पाणी काढत नाही, तुम्ही शहर जाता म्हणून पाणी काढत नाही, मी हरामजादा पाणी कुणीतरी दुसरा काढून पाजेल या भ्रमात असाल तर हरामजाद्यांची पिलावळ तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त करायला येते. काय बंद घालायचं असेल तर तुमचे पोहरे तुमच्या डोळ्या आणि तुमच्या विहिरी सशक्तपणे बांधता आल्या पाहिजे. ही दोन्ही उभी राहिली पाहिजे. या एका अपेक्षेसह मी जी काही मांडणी केली ती मांडणी करताना भावना दुखवण्याचा तर प्रश्नच नाही. आणि तशाही यांच्या भावना इतक्या कोमल्या कुळकुळीत इतक्या नाजूक मुलायम असतातच कशा की जरा काही झालं की लगेच त्या भावना अशा उफळ येतात. जरा काही झालं की भावना दुखावल्या आमचे दक्कन क्वीन जळाले, भावना दुखावल्या आणि तुम्ही आमच्या जित्या जागत्या क्वीन जळल्या ना, किती भावना उफाळल्या पाहिजे. आणि म्हणून जर कुणाला वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, कुणाचाही समज चुकून माकून झाला असेल, कुणाचाही चुकून अवमान झाला असेल, तर असं करायचा माझा अजिबात हेतू नव्हता. पण तरीही जर असं झालं असेल तर त्या सगळ्या आयोजकांची, संयोजकांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, खबऱ्यांची हे माहिती आहे तुम्हाला. माफी हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही.
कारण मी जे काही मांडलं त्याला माझा नाईलाज आहे. मला हेच मांडायचं होतं, माझं हेच म्हणणं होतं, हे असेच असेल. आणि या भारतीय संविधानाच्या विरोधी वक्तव्य, बाबासाहेबांचे चुकीचे दाखले देऊन, दलित नेत्यांवरती टीका टिप्पणी करून, अटॉस्पीच्या विरोधातली भाषा करून आणि संविधानाच्या विरोधी कृत्य करणाऱ्या कुठलाही माणूस, मग ते राज ठाकरे असो किंवा या देशाच्या सर्वोच्च पदावरची व्यक्ती, आय रिपीट वन्स अगेन, संविधानाच्या विरुद्ध वक्तव्य किंवा कृत्य करणारी व्यक्ती या देशाच्या सर्वोच्च पदावरची जरी व्यक्ती असते तरी माझी उत्तर द्यायची पद्धत हीच असेल. मंडळ विक्रोळी आणि रत्नवदी विहार यांनी जो काही हा कार्यक्रम तिथं आयोजित केला, भीमज्योत संघटना, भीम आर्मी आणि सगळ्या संघटनांचे पदाधिकारी, आमचे मिलिंद भाई, नाशिकहून आलेले आमचे पवन भाऊ, सगळे सहकारी, सगळी भावंड आणि तमाम जिल्ह्यातून आलेले आमचे सगळे भावंड, या सगळ्यांच्या आभार मानण्यापेक्षा उलट राहणं जास्त पसंत करते. थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम. पुढच्या काही मिनिटांसाठी असंच ठेवा, कारण सुषमाताई एवढा वेळात काढून आलेले आहेत. शिवाय एवढ्या सगळ्या मुद्द्यांची चिरफाड असं म्हणायला हरकत नाही. एवढ्या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह